आजचं सेशन सुरू करण्याआधी थोडंसं आजच्या दिवसाबद्दल विशेष महत्व असं जाणून घेऊ. अवघ्या 2 ते 3 मिनिटात म्हणू आपण एकूणच त्या विषयाबद्दलची माहिती आणि यानंतर आपण आजच्या भागाला नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. तर आज थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज जयंती. आज 18 एप्रिल असल्या कारणाने आज त्यांच्या कार्याचा 18 एप्रिल 1858 या वर्षी त्यांचा जन्म आणि त्यामुळेच आजचा दिवस आजच्या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. तर एक महत्वाचे समाजसुधारक ज्यांच्या विषयीचा आढावा आपण समाजसुधारक हा घटक अभ्यासत असताना घेतलेला होताच. मात्र आज जयंती असल्या कारणाने युपीएससी आणि एमपीएससी गाईडच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन. यानंतर त्यांच्या एकूणच कार्याचं एक महत्वपूर्ण योगदान म्हणून आपण समाज सुधारणेसाठी त्यांनी दिलेलं थोडक्यात आढावा घेऊ आणि यानंतर आजच्या भागाला आपण स्टार्ट करूया. तर आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता मुरुड शिरवली या ठिकाणी. त्यानंतर एकूणच म्हणजे शिक्षणाबद्दल कमालीचं स्वतः ते देखील आग्रही होते आणि त्यामुळेच आपल्याला अगदी लहानपणापासून शिक्षण घेऊन पुढं एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित या विषयात त्यांनी पदवी संपादन केल्याच्या नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात गणित या विषयाचे ते प्राचार्य म्हणून जवळपास 20 वर्ष अध्यापन त्यांनी केलं होतं. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी महत्वपूर्ण माहिती देत असताना पहा, म्हणजे अगदी तुम्हाला ईश्वराची जर सेवा करायची असेल किंवा प्रार्थना करायची असेल तर स्त्री शिक्षणासाठी केलेला विचार उच्चार जो असणार आहे तोच परमेश्वराची प्रार्थना केल्याच्या बरोबर असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्याचबरोबर थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सर्वप्रथम विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली आणि या माध्यमातून स्वतः म्हणजे फक्त घोषणा न देता किंवा एखादी गोष्ट आपण लोकांना म्हणजे लोकांसांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ज्या पद्धतीने म्हणतो तर तसं एकदमच उपदेश देत राहायचं आणि स्वतः मात्र काही नाही करायचं, लोकांनाच फक्त सांगायचं असं न करता जे स्वतः त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं आणि ते त्यांनी स्वतः कृतीत आणलं आणि त्याचप्रमाणे एका विधवेशी त्यांनी विवाह केला होता आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळीच्या माध्यमातून विधवांच्या विवाहाला त्यांनी चालना देखील दिलेली होती. याचबरोबर अनाथ बालिकाश्रमाची त्यांनी स्थापना केली. महिला विद्यालय त्यांनी स्थापन केलं होतं. त्यानंतर तन मन धन अर्पण करून निस्वार्थ भावनेने लोकसेवा करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की मोठ्या प्रमाणात तिथे निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती. यानंतर जपान वुमन्स युनिव्हर्सिटी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अशाच प्रकारचं एक महिलांचं विद्यापीठ भारतात का असू नये असा एक त्यांना एक प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर त्याने शोधलं असं म्हणू आपण. आणि 1916 या वर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलं महिला विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं होतं आणि याच विद्यापीठाचं पुढे आपल्याला नामकरण झाल्याचं दिसतं ते म्हणजेच SNDT विद्यापीठात. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाला त्यांनी नाव दिलेलं होतं, म्हणजे पुढे नामकरण झालं असं म्हणू आपण. आणि सुरुवातीला महिला विद्यापीठ म्हणण्याची स्थापना त्यांनी केली होती. यानंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाचीही स्थापना केली होती. त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेऊन त्यांना वेगवेगळ्या विद्यापीठानं काही पदव्यांनी सन्मानित केलं होतं. त्यापैकीच बनारस पुणे विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, त्यानंतर SNDT विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट इन लिटरेचर या पदवीने त्यांचा सन्मान केला होता. तर मुंबईच्या विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी देऊन सन्मानित केलेलं होतं. एक महत्वाचे समाजसुधारक अभ्यास असताना आपण त्या ठिकाणी त्यांचं एक जीवन चरित्र म्हणून आपण त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलं होतं आणि ते म्हणजेच त्यांनी 1936 या वर्षी म्हणजे त्याच्या आधी 1928 मध्ये त्यांनी आत्मवृत्त नावानं आत्मचरित्र मराठीत लिहिलं होतं. त्यानंतर त्याचंच ट्रान्सलेशन म्हणून आपण 1936 या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लुकिंग बॅक या नावानं हे त्यांचं आत्मचरित्र आपल्याला प्रकाशित झाल्याचं दिसतं. याचबरोबर भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान जो आहे भारतरत्न या पुरस्काराने देखील त्यांचा गौरव देखील करण्यात आला होता. एकूणच त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांच्याबद्दल प्रसिद्ध म्हणजे एक नाटककार असलेले वसंत कानेटकर यांनी हिमालयाची सावली या नावाचं एक नाटक त्यांच्या जीवनावरती आधारित लिखाण केलेलं होतं. तसे एक थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज जयंती असल्या कारणाने UPSC गाईडच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती आजच्या दिवशी दिनविशेष बद्दल आपण जाणून घेतल्याच्या नंतर स्टार्ट करू आता आपल्या महत्वपूर्ण इतिहास या विषयाच्या सेशनला. आणि यामध्ये आपण जो भाग काल म्हणजे सर्वात महत्वाचा टप्पा जो होता मी त्या विषयाकडे येतो डायरेक्टली. तर 1857 ते 1905 या कालावधीतील महत्वपूर्ण व्हाईसराय यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्याच्या नंतर आणि त्याला अनुसरून काही क्वेश्चन आपल्याला मोस्टली परीक्षेमध्ये विचारल्याचं दिसून येतं आणि ते PYQच्या माध्यमातून त्याचा सराव कालच्या भागात करून घेतल्याच्या नंतर जो सिक्वेन्स आहे तो फक्त आपला मिस होऊ नये यासाठी आपण पुढे तो कंटिन्यू करतो आणि 1905 ते 1947 या दरम्यानचे काही महत्वपूर्ण व्हॉइसराय आणि त्यांच्या कार्यकाळातली घटना थोडक्यात जाऊन घेऊया अगदी सुरुवातीला. आणि मग पुढं त्यानंतर मग आपल्याला पाहायचं आहे राष्ट्रीय सभेची स्थापना बिफोर या राष्ट्रीय सभेची स्थापनेला सुरुवात करण्याआधी बहु आजच्या भागात झाला तर तो कंप्लीट नाही तर मग त्याच्या आधी स्थापन करण्यात आलेल्या काही संघटना आहेत महत्वाच्या
राष्ट्रवादी संघटना किंवा राष्ट्रीय संघटना या माध्यमातून आपल्याला त्यांचं कार्य दिसून येतं, त्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे आणि त्याला अनुसरून काही PYQ देखील आपल्याला पाहायचे आहेत. ओके, या पद्धतीने आपला आजचा सेशन असेल. त्याच दरम्यान तुमचे काही क्वेश्चन असतील आवर्जून कमेंटद्वारे कळवत चला, त्यावरती आपण डिस्कशन करत राहूयाच. ओके, मात्र ज्यावेळेस आपण आता सुरुवातीला आढावा घेणार आहोत तर म्हणजे या व्हॉइस राहायचा, तर थोडंसं मी येतो तिकडे, काही तुमचे क्वेश्चन असतील तर घेऊ. यस, व्हेरी गुड आफ्टरनून. यस सचिन, हिस्ट्रीसाठी कोणतं बुक त्या ठिकाणी रेफर करावं असा तुमचा क्वेश्चन आहे सचिन आडे यांचा. यस, बाकीच्यांचे काही क्वेश्चन काही म्हणणं असेल तयारीच्या विषयी इथे विचारू शकता. तर सध्याला मी सांगेन तुम्हाला, जर संदर्भ साहित्याचा उल्लेख करायचा झाल्यास समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक म्हणजे भारताचा इतिहास आणि समाज सुधारक असे 2 टप्प्यात त्यांचं पुस्तक दिसतंय आपल्याला. महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारकांचा आढावा त्यांनी त्यात घेतलेला आहे. पार्ट 1 पार्ट 2 याआधी हे जे पुस्तक आहे संदर्भ साहित्य, तर ते आपल्याला एकत्र होतं, मात्र यात त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. आणि जे कोणी इंग्रजी माध्यमातून तयारी करत असतील विद्यार्थ्यांनी तर त्यांच्याकरिता इंग्रजीमध्ये देखील हे अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर ते बेस्ट मी सजेस्ट करेन तुम्हाला आताच्या काळात जर तुम्ही तयारी करीत असाल या परीक्षेकरिता. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 8वीचं पुस्तक 11वीचं पुस्तक जुनं जे आहे इतिहासाचं स्टेट बोर्डचं ते अभ्यासून या संदर्भ साहित्याचा तुम्ही आढावा त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि याचबरोबर आपले हे नोट्स जर एवढं जर केला तर तुम्हाला मी सांगेन हे नोट्स जर म्हणजे हे सेशन जर अटेंड केले त्यातने बरेचसे मार्क मिळतीलच तुम्हाला. मात्र 10 पैकी 10 जरी म्हणायला काय हरकत नाहीये. क्वचित एखादा दुसरा प्रश्न इकडे तिकडे असेल तर या संदर्भ साहित्य अथवा या नोट्स किंवा लेक्चर याचा अभ्यास केला तर मोर दॅन सफिशियंट. या माध्यमातून तुम्हाला इतिहासात व्यवस्थितरित्या ते कव्हर होईल आणि याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. कारण मार्केटमध्ये जर पाहायला गेलं अनेक संदर्भ साहित्य आहेत, तसं मी कोणाचंही म्हणजे मेन्शन करायचं असं काही नाही पर्टिक्युलरली, ज्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि ते आपल्या परीक्षेकरिता उपयुक्त असेल त्यापैकी हे एक संदर्भ साहित्य मी तुम्हाला इथं सांगेन. ओके, तर हे बेस्ट असणार आहे. क्लिअर. चला, यानंतर यस खुशी यांचा क्वेश्चन, सर कट ऑफ खूप लागतो तो कसा पार करावा? जवळपास 65 पर्यंत कसे मार्क या ठिकाणी पडावेत? ओके, यस, तर कट ऑफ पेपरच्या काठिण्य पातळीवरती देखील अवलंबून आहे. आणि याचबरोबर आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की कट ऑफ कडे विचार म्हणजे कट ऑफ तर आहेच, म्हणजे तुम्हाला तो जास्त कधी लास्ट टाइम आपण पाहिलं 60च्या वरती आपण तो दिसून येतोय. मात्र याआधी आता पाहिलं तर ओपनचं तुम्ही पाहताय 52-53 पर्यंत येऊन थांबलेला. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलचा आढावा न घेता आपण फक्त अभ्यासावरती फोकस करून कट ऑफ मेरिट जास्त लागतं किंवा जागांची संख्या कमी अधिक आहे त्यामुळे आता यावेळेस कमी जागा आहेत तर मग कट ऑफ जास्त वाढेल का, मग पेपर कसा होता या गोष्टीवरती ते डिपेंड करतं. मात्र आपण फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करून मला असं वाटतं की कट ऑफची चर्चा जास्त न करता प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम जो आयोगाने आखून दिला त्या पद्धतीने ते करणं आणि त्यात अधिक गुण मिळवणं. म्हणजे 60+ तुम्हाला जर मार्क्स मिळवायचे असतील या ठिकाणी तुम्हाला जे काही आपण सुरुवातीपासून मेन्शन केलेलं आहे अभ्यासक्रम, PYQ आणि संदर्भ साहित्य याचा जो आढावा घेतलेला आहे याला अनुसरून त्याचं रिव्हिजन करत राहणं आणि त्या माध्यमातून बारीक सारीक नोट्स हेरून PYQच्या बेसिसवरती त्याचा अनालिसिस पद्धतशीरपणे करून या नोट्सचा रिव्हिजन करणं या माध्यमातून तुम्हाला अधिक गुण मिळतील. आणि प्रत्येक विषयात तुम्हाला एक टार्गेट असायला हवं, जवळपास 8 ते 10 या प्रमाण आपल्याला क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. त्या अनुषंगाने आपण जर तयारी केली तर 60+ आपण ते पुढे जाऊ शकतो. ओके, आणि त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास झाल्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते मार्क्स मिळतील. त्यामुळे आयोगाच्या वतीने कट ऑफ कधी 55, कधी 50, कधी 60, 62, 65 याकडे लक्ष न वेधता त्या ठिकाणी आपण व्यवस्थित अभ्यासाचं एक शेड्यूल आखून पुढे जायचं हे लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला मार्क्स ऑटोमॅटिक मिळतील. काठिण्य पातळी अधिकची असतील तर तुमच्या एकट्याकरिता ते नसणार आहे, इतर विद्यार्थ्यांसाठी देखील त्याचप्रमाणे ते असणार आहे. फक्त आपल्या अभ्यासाची रूपरेषा म्हणून किंवा जो काही तुम्ही स्ट्रॅटेजी आखणार आहात ती जास्त इम्पॉर्टंट ठरते. कट ऑफ नंतरचा भाग असणार आहे. ओके, चालेल. चला, आजच्या भागाच्या सेशनला स्टार्ट करूया. अभ्यासक्रम जो दिलाय सचिन, तुमचा क्वेश्चन होता की ओल्ड हिस्ट्रीमध्ये 11वीच्या पुस्तकात टॉपिक कोणते वाचावे, त्यामध्ये काही प्राचीन मध्ययुगीन असेल तर तो स्किप करायचा, लक्षात घ्या. आणि जो आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित असणारे टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. जो भाग परीक्षेला नाहीये आपल्या तो अभ्यासाचा नाहीये, लक्षात घ्या. अभ्यासक्रम एका तुमच्या समोर असेल, अभ्यासक्रमाला अनुसरून त्या पुस्तकातले काही टॉपिक कव्हर करायचे, आपल्याला सरसकट सर्व अभ्यासाचं नाहीये, तर सर्व सोपं आहे. ते जो अभ्यासक्रम मेन्शन केलेला आहे ते टॉपिक फक्त हे राहायचे आहेत. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे जवळपास 1757च्या पुढं बिफोर थोडंसं आपण युरोपियन सत्तांचं आगमन वगैरे तो भाग पाहिलेला होता. क्वचित क्वेश्चन त्यावरती दिसत आहेत, तो थोडाफार पाहायचा. आणि 1757च्या पुढील भाग जो काही त्या पुस्तकात मेन्शन केलेला आहे तो मात्र आपल्याला हेरून व्यवस्थितरित्या त्याचे म्हणजे नोट्स त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. ओके, या माध्यमातून तुम्ही ते कव्हर करू शकता.
येस आशिष, येस तुमचे क्वेश्चन बरेच सुरुवातीला येतात, घेऊया आपण मग आपल्याकडे वळू आणि सर्वात शेवटी पण क्वेश्चन आन्सर डिस्कशन करत राहूया. टाइम मॅनेजमेंट कसे करावे. अगदी आशिष तुमचा क्वेश्चन कुठल्या टाइम मॅनेजमेंट मीन्स पेपर सोडवण्यासाठीचा 1 तासाच्या टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलताय, अभ्यासक्रमाच्या टाइम मॅनेजमेंट, थोडं दोन्हीपैकी मला एक हे सांगा, त्यानंतर मी तुम्हाला आणखी क्लिअर करेन. ओके. येस, गुड आफ्टरनून मेगास्टार, स्वागत आहे सर्वांचं. सुनील गुड आफ्टरनून, सचिन, खुशी, यस सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. चला तर मग स्टार्ट करायचंय. पहा पुन्हा एकदा मी मेन्शन करतो, आजच्या भागाला स्टार्ट करण्याआधी थोडंसं या व्हॉइसराय बद्दल 1857च्या नंतरचे व्हॉइसराय पाहत असताना काल पहिला टप्पा पूर्ण केला आपण, जे महत्वाचे आहेत परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट त्यावरती अधिकचा भर दिला. यानंतरचे व्हॉइसराय जे आहेत ते मात्र यस योगेश आज लेट ओके या, तर जे त्यानंतरचे व्हॉइसराय आहेत तर ते व्हॉइसराय त्याबद्दल क्वेश्चन फार कमी विचारले गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल थोडक्यात आढावा घ्यायचा. आणि दुसरा एक भाग ज्यावेळेस आपण गांधीयुग पुढे अभ्यासणार आहोत किंवा 1905च्या नंतर जो जहाल गट आहे, जहाल गटापासून पुढे कंटिन्यू गांधीयुग वगैरे, त्यामध्ये या दरम्यानच्या व्हॉइसरायच्या काही निर्णय घेतलेले आहेत, तिथे त्याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. डिटेलमध्ये मी एक्सप्लेन त्या ठिकाणी करेल. इथे मात्र फक्त आपण थोडंसं टच अँड गो असं म्हणू, थोडक्यात काही महत्वपूर्ण बाबी इथे मेन्शन केलेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळातल्या घटना, ते फक्त एक्सप्लेन न करता कुठे करेन कुठे आपण ते स्किप करू आणि तो कम्प्लीट करायचा आपल्याला. ओके, कारण ते पुन्हा एकदा येणार आहे या कारणास्तव. असं नाही की ते एवढ्यातच संपलं म्हणजे सीमित झालं किंवा इथे संपलं का, असं नाही. तर आपल्याला गांधीयुग आणि जहाल कालखंड अभ्यासत असताना पुढे म्हणजे पहिलं जहाल कालखंड नंतर गांधीयुग, त्यामध्ये सविस्तर त्याचा आढावा घ्यायचा. मी अगदी सुरुवातीला ते मेन्शन करतोय, कारण कोणाचा क्वेश्चन राहील सर एकदम शॉर्ट मध्ये झालं काय, तसं नाहीये. त्यातल्या सर्व बाबी आपल्याला पुढे नोट करायच्या आहेत. ओके, येस योगेश आपण आता स्टार्ट केलेला आहे. ओके, त्यामुळे आणखी स्टार्ट झालेलं नाही. येस येस सचिन सर, नोट्स कसे काढावेत यावरती एक व्हिडिओ बनवा. ठीक आहे, त्याच्यावरती आपण एक सेशन घेऊ या माध्यमातून, म्हणजे नोट्स काय काढायचे आहेत कसं, किंवा बरेचदा असं वाटतं की खूप सारा भाग आहे मग नेमकं यातलं काय महत्वाचं आहे, हा एक प्रश्न नवीन विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यावरती एखादा व्हिडिओ घेण्याचा आपण पेपर करूया. येस आशिष, पेपर टाइम मॅनेजमेंट, हा तुमचा तो क्वेश्चन होता पेपर टाइम मॅनेजमेंट बद्दल. तर वेळेच्या नियोजनाबाबत पहा, 11 ते 12 या वेळेत पेपर असतो आणि आपल्याला तो पूर्ण पेपर सोडत असताना दमछाक होते असं म्हणू. इव्हन राज्यसेवेच्या तुलनेमध्ये हा आपला पेपर मात्र टफ आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण राज्यसेवेचा पेपर पाहायला गेला कितीही लेंदी कसंही असला तरी 1.5 तासात पेपर तो सोडून होतो. अर्धा तास तुम्हाला तुमची अपुरी झालेली रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी तो टाइम आहे असं म्हणून आपण. अर्धा तास डेस्कवरून तुम्ही डोकं ठेवून झोपू शकता, निवांत वेळ असतो तिथे. इथे मात्र थोडंसं टाइम मॅनेजमेंटचं आपल्याला म्हणजे कठीण असं म्हणायला काय हरकत नाहीये, तर त्याच्याबद्दल थोडंसं मी बोलेन. येस आशिष, अगदी बरोबर. बऱ्याच जणांना तो 1-2-3 टप्प्यात माहिती घेऊ आपण. प्रश्न असतो तो तर की कसं काय पेपर सोडायचा, तासाभरात होतच नाही आणि काही वेळेला तर 60-70 पर्यंत जातो, बघता बघता तासभर संपून जातो. अरे बापरे, मग हे असं काय, म्हणजे नवीन नवीन आपण ज्यावेळेस पेपर देतो त्यावेळेस याचा अनुभव बऱ्याच जणांना येतो, त्यामुळे सराव टेस्ट तुम्ही देत राहा, त्याचा फायदा होईलच. तर मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं हे पहा. एक तर पेपरमध्ये तुमचा आता पूर्ण अभ्यास झालेला आहे यानुसार पुढे जातोय. ओके, ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झाला नाही किंवा एकदा जर वाचन झालं असेल आणि मी एमपीएससीची तयारी करतो किंवा परीक्षेला जातोय, आता वर्षभर अभ्यास केलो आणि एक वेळेस सगळ्या विषयांचं व्यवस्थित रीडिंग झालं आणि पेपर देतोय, यासाठी ही परीक्षा नाही हे लक्षात घ्या, कारण तुमचं रिव्हिजन मस्ट आहे, मी जे सुरुवातीपासून सांगतोय. तर वेळेच्या नियोजनाबाबत आयोगानं काय निगेटिव्ह मार्क सिस्टीम ठेवलेली आहे. पहिला टप्पा, पहिला मुद्दा काय महत्वाचा आहे, तुम्हाला 100च्या 100 प्रश्न सोडवले पाहिजे, तुमचा हा अट्टहास नसायला पाहिजे. क्लिअर, हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे, हा पहिल्या डोक्यातनं काढायचा आहे आपल्याला की पूर्ण क्वेश्चन सोडवणार आहे. दुसरा एक भाग, प्रत्येक विषयाच्या बाबतीत तुम्ही तो अभ्यासून झाल्याच्या नंतर, परिपूर्ण तुमचा अभ्यास झाल्याच्या नंतर त्या विषयाची, फॉर एक्झाम्पल पॉलिटी हा विषय असेल किंवा करंट असेल, ठीक आहे, किंवा हिस्ट्री पण आहे आपला, तर सुरुवातीला पॉलिटी बद्दल बोलू. समजा 15 क्वेश्चन पॉलिटी बद्दल विचारले जात आहेत, बरोबर. तुम्हाला 15च्या 15 क्वेश्चन प्रत्येकाचे सोडवायचे असतील किंवा हिस्ट्री जिओग्राफीचे 10चे 10 सोडवायचा हा तास असेल, तर त्यावेळेस मात्र पूर्ण टच होत नाही आणि आपल्याला 1 तासाचा वेळ देखील अपुरा असा वाटतो. त्यावेळेस काय करायचंय, वेळ कुठे खर्ची होतो पहा, आणि जिथे कॅल्क्युलेशन जे आहे, टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे हा क्वेश्चन तुमचा, आणि त्यावरती आपण थोडंसं बोलूया. 1-2 मिनिटं गेली तर गेली. तर तुम्हाला एखादा प्रश्न आहे, इतिहासाचे 10 प्रश्न आहेत समजा, इतिहासाकडचे तुम्ही, तर 10 प्रश्न आहेत, 10 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी 10 प्रश्न सोडवायलाच पाहिजेत असं काही तुमचा नियम नसावा. तुमच्या जर ते पट्ट्यात आलेले म्हणून आपण आपल्या ह्याच्यामध्ये रडारात, तर आपण ते सोडू शकतो. अदरवाईज एखादे 2 क्वेश्चन असतील तर स्किप करायचे आहे. तो वाचल्याच्या नंतर लगेच चटकन तुमच्या लक्षात येते की अरे हा प्रश्न माझा दूरपर्यंत दूरान्वयी संबंध नाही, त्यावेळेस तोच क्वेश्चन स्किप तुम्ही करू शकता. असे 1-2 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता 10 पैकी मी इथे 8 क्वेश्चन, 7 ते 8 तुम्ही सोडू शकता, असे क्वेश्चन असणार आहेत. बाकीचे 2 मात्र तुम्हाला ते स्किप करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या.
हे 10च्या क्वेश्चन बद्दल बोलतोय. 15 पैकी मग तुम्हाला तिथे 2-3 क्वेश्चन किंवा 3-4 क्वेश्चन असे असतील की तुम्हाला थोडंसं विचार करायला भाग पाडतायत. विचार करायला भाग पाडतायत किंवा त्या अभ्यासात केलेल्या वाचनात कुठे नाहीये असं ज्यावेळेस दिसतं निदर्शनास वाचल्या पटकन स्किप करता आलं पाहिजे. हे मात्र फार ज्याला जमतं ते फार ते कौशल तिथं आपल्याला ते हँडल करायचं आहे. त्यावरतीच परीक्षा आहे आपली खरी तर. तिथे फक्त गोंधळ बसायचं नाही किंवा मी काहीतरी लॉजिक लावून सोडवत बसतो हा डोक्यात कल्पना नको आहे. त्या क्वेश्चनचा तुम्ही अभ्यास केलेला आहे परिपूर्ण, त्यात काही संबंध येत नसेल, काही वेळेला असतात असे क्वेश्चन आपल्या अभ्यासाच्या बाहेरचे असले तिथे दिसत आहेत, त्याला स्किप करायचं. आयोगाला तेच अपेक्षित आहे की बाबा क्वेश्चन तू सोडायचा 8 तास धरू नको, तू सोडून देते कारण मी निगेटिव्ह मार्क सिस्टीम ठेवलेली आहे. त्यामुळे काही क्वेश्चन स्किप करता आले पाहिजेत. अॅक्युरेसीकडे आपला भर असणं गरजेचं आहे. 10 ते 12 क्वेश्चन आपण इझिली 15 पैकी सॉल्व्ह करू शकतो, त्यापैकी 8 ते 10 तर सोडू शकतो. मी पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर बोलतोय. ओके, अजूनही लक्षात ठेवा हा पॉईंट माझा. यानुसार आपलं टाइम वाचतं, वेळ वाचतो का तर हे जे क्वेश्चन आहे की तुम्ही अभ्यासलेलेच नाही ते त्याला वेळ वाया घालण्याचं नाहीच, तिथे सरळ स्किप करायचं पुढे जायचंय. हा एक भाग. दुसरा, ज्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला येतं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन आहे विधानात्मक स्वरूपात म्हणा किंवा जोड्या लावायच्या स्वरूपात, मोस्टली जोड्या लावायच्या बद्दल बोलेन मी. आपण क्वेश्चन येत असताना पहिली जोडी दुसऱ्या एका आन्सर मध्ये आहे ते आपल्याला उत्तर कळलेलं असतं पहिल्या जोडीबद्दल, तरी देखील विनाकारण आपण वेळ खर्ची घालतो बाकीच्या जोड्या लावायला. मी तुम्हाला सेशन म्हणून देखील मेन्शन केलेलं आहे ते कशा पद्धतीनं. ओके, तर तिथे वेळ वाया घालवायचा नाही, तिथे लगेच स्किप करायचं. उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, मग दुसऱ्या जोड्या जोडत बसायची गरज नाही, पाहायचीच गरज नाही. ते स्किप करा, पटकन पुढे जा, तो तुम्हाला वेळ पुढे मिळतो. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता आणि वेळ जे आहे ते तुम्हाला तो बराचसा वेळ इतर प्रश्नांना तो तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतो आणि तो वेळ वाचतो आणि बरोबर तुमच्या एका तासामध्ये 80 प्रश्न सोडून होतात. 80-85 पर्यंत प्रश्न आपल्याला सोडवता येतील आणि येतातच ते. प्रत्येक ठिकाणी पण 2-3 जरी स्किप केलं तरी ओके, आणि यावरती आपल्याला रिझल्ट पण आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे, आणि तुम्हाला अधिकचे क्वेश्चन सोडवता आले तर बेस्ट 90, 92, 95 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. मात्र 80 to 85 हे टार्गेट धरून तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न अॅक्युरसीच्या लेवलनुसार सोडवू शकता, म्हणजे तुम्हाला ते 60 किंवा 60+ मार्क्स मिळवता येतात. क्लिअर, या पद्धतीने क्वेश्चन सोडवायचं आहे. अगदी हडबडून जायचं नाही, गडबडून जायचं नाही. प्रत्येक प्रश्न सोडवता आलाच पाहिजे. या 8 तास नकोय, जी माहिती नाही त्याच्यावरती वेळ खर्ची करायचा नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या ते टाइम मॅनेजमेंट होतं आणि एका तासात तुम्ही पेपर सोडवू शकता. क्लिअर? येस आशिष? ओके. येस सुनील, नोट्स काढणं आवश्यक, म्हणजे तुम्हाला नोट्स स्वरूपातच दिलंय. लेक्चरच्या माध्यमातून हे सर्व जर तुम्ही केलं तुमच्याकडे आलं ते नोट्स आहे, त्यामुळे आता काढायची गरज नाहीये. अगदी सुरुवातीला फर्स्ट इयरला वगैरे असाल किंवा 10वी-12वीला कोणी असेल किंवा आता स्टार्ट करत असाल, अगदी सुरुवातीपासून नेक्स्ट इयरच्या एक्झामची तयारी करत असाल, त्यावेळेस मात्र नोट्स जर स्वतः काढला तर ते आणखीन बेस्ट राहणार आहे. तुम्हाला त्या अभ्यास करून PYQ अनालिसिस करून वेळ असणार आहे तुमच्याकडे वाचेल, किंवा याचंच रिव्हिजन केलात हेच तुमच्याकडे असेल मोठ्या प्रमाणात. आता लेक्चर केल्याच्या नंतर हे जरी केलं चालेल, हे नोट्स स्वरूपातच आहे असं म्हणून मी म्हणेन की परत नोट्स काढण्याची गरज नाहीये. ओके, स्वतः सेल्फ स्टडी करून त्या ठिकाणी नोट्स काढायचा असेल तर मी ते फक्त मेन्शन करतोय की संदर्भ साहित्य घेऊन 1-2 वर्ष त्याला वेळ द्यावा लागेल प्रॉपर, आणि त्यानुसार तुम्हाला ते करावं लागेल. अगदीच 2 महिन्यात करून आपण एक्झाम पास होतो असं अजिबात ते होणार नाही. क्लिअर? ओके, चला तर मी आता थोडंसं थांबतोय. येस, PDF मिळेल, मेगास्टार PDF मिळणार आहे. चालेल, तुमचे मस्त क्वेश्चन होते, मला इथे भरभरून बोलायला ओके आहे आणि बराच वेळ त्यात आपलं जाईल परत, त्यामुळे मी थोडंसं स्किप करतो. आता बाकीच्यांचे अनेक क्वेश्चन पण आहेत, तर ते क्वेश्चन जे आहेत आपलं सेशन झालं की परत आपण चर्चा करू. क्लिअर? म्हणजे ते बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही किंवा कधी स्टार्ट होईल असं होईल ते, त्यामुळे ते वेळ पूर्ण करूया. मग सेशन झाल्याच्या नंतर मात्र काही आणखीन क्वेश्चन असतील, उर्वरित प्रश्न आपण ते घेऊ. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. मी आता सुरुवातीला परत एकदा रिपीट करतो की इथे आपण माहिती घेत असताना लक्षात घ्या काही व्हॉइसरॉयच्या बाबत 1857 ते 1905 आपण डिटेल व्यवस्थित काल अभ्यासलेला आहे. इथून पुढे मात्र थोडंसं शॉर्टमध्ये ते मेन्शन करून पुढे जाणार. त्याचं रिझन काय मी पुन्हा, कारण तुमचे क्वेश्चन नको आहे त्यामुळे मी पहिलंच क्लिअर करतोय की आपल्याला त्यांच्याबद्दल परत जहाल युग आणि गांधी युगामध्ये व्यवस्थित अभ्यासाचा त्यांचा संदर्भ तिथे येणार आहेच आहे. आणि इथे फक्त मी जिथे कुठे एक्सप्लेन करायचं तिथे करेन, बाकीचा भाग थोडंसं त्याच्या करून पुढे आपण जायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला राष्ट्रीय सभेच्याकडे वळण्याच्या आधी काही महत्वपूर्ण संघटनाचा आढावा घ्यायचा आहे. त्याला अनुसरून काही 5-6 क्वेश्चन देखील आपण या ठिकाणी PYQच्या स्वरूपात घेतलेले आहेत. या पद्धतीने तो सेशन असणार आहे. क्लिअर? चला मग स्टार्ट करूया. व्हॉइसरॉय यामध्ये आपल्याला 1857च्या नंतरचे व्हॉइसरॉय अभ्यासाचे आहेत. सो यानंतर लॉर्ड मिंटो. ओके, सेकंड. येस, लॉर्ड मिंटो सेकंड. दुसरा 1905 ते 1910 हा त्याचा कालावधी. महत्वाच्या घटना इथे नोंद करत असताना फक्त काही म्हणजे ठराविक पॉइंट्स फक्त आपण जाणून घेतोय. यानंतर याने बंगालची फाळणी रद्द करण्याचा घोषणा त्या ठिकाणी केली होती. बंगालची फाळणी 1905 आपण काल लॉर्ड कर्झनच्या बाबतीत मेन्शन केलेलं होतं. यानंतर लॉर्ड मिंटो आल्याच्या नंतर 2 मॉर्ले मिंटो एक कायदा होता
तो सुधारणा कायदा म्हणून म्हणजे भारतीय लोकांना आता कायदेमंडळात स्थान मिळावं यासाठी पहिल्यांदा सुधारणेकरिता पहिल्यांदा कायदा त्या ठिकाणी नेमण्यात आला, मॉर्ले मिंटो कायदा असं त्याला म्हटलं गेलं. मॉर्ले मिंटो मीन्स जॉन मॉर्ले जो आहे तर तो भारताचा सचिव म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी नेमलेलं होतं. ओके, आणि तो सचिव होता आणि हा मिंटो, लॉर्ड मिंटो व्हाईसराय होता. त्या दोघांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि त्याला भारतीय कायदेमंडळात स्थान मिळणं, त्याचबरोबर राज्यावरती म्हणजे विधिमंडळाच्या त्या ठिकाणी सदस्य संख्या जी आहे 16 60 हा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील यांच्याच कार्यकाळात आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. ओके, मिंटोचा कालावधी काय 1905 ते 1910. याचबरोबर एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी तिथे घेतलेला होता आणि इथूनच आपल्याला फोडा आणि राज्यकराची नीती पुन्हा एकदा अवलंबल्याचं आपल्याला दिसून येतं, जे आपण सुरुवातीला रॉबर्ट क्लाइव्हच्या रूपाने आपण पाहिलं होतं. ओके, मी त्याचा संदर्भ देईनच इथे तुम्हाला. इथे मात्र त्यांनी मुस्लिम बांधवांकरिता स्वतंत्र राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी स्टार्ट केलं होतं, म्हणजे सुरुवात त्याची घोषणा त्यांनी केली होती आणि इथेच मग आपल्याला काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसून येतं. ओके, याच कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. याचं उदाहरण म्हणजे आपण रॉबर्ट क्लाइव्हच्या वेळेस ज्यावेळेस सिराजुद्दौलाचा पराभव करीत असताना त्यांनी कोणाला फोडलं होतं, नाव आठवते, क्लिक राईट, मीर जाफरला. बरोबर, त्याचा एक उजवा हात म्हणून किंवा स्ट्रॉंग माणूस असलेला मीर जाफरला बाजूला सारून त्याचा बरोबर कार्यक्रम केला म्हणून आपण आपल्या भाषेमध्ये. बरोबर, म्हणजे तो ब्रिटिश कधीच तिथे विजय संपादन करू शकले नसते, तेवढ्या सैन्यापुढे त्यांचा निभाव लागलाच नसता. मात्र या मीर जाफरला बरोबर हाताशी घेतला आणि त्या सिराजचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता थोडक्यात. तर येस सर, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचाच उदाहरण म्हणजे फोडा आणि राज्य करा ही जी महत्वाची नीती त्यांनी अवलंबली आणि इथे परत मुस्लिम मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी वेगळा त्या ठिकाणी घोषणा लॉर्ड मिंटोच्या कार्यकाळात आपल्याला दिसते. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कायदेमंडळामध्ये भारतीयांना त्या ठिकाणी महत्वपूर्ण स्थान देण्याचा एक निर्णय महत्वपूर्ण मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणजे आपण म्हणतो तर याच्याच कार्यकाळामध्ये आहे. ओके, तर काही महत्वाचे पॉइंट्स. बंगाल विभाजनाला त्यांनी विरोध म्हणजे थोडक्यात ते त्याला विरोध केला. बंगालची फाळणी रद्द इथे नाहीये, बंगालची फाळणी रद्द जी आहे 1911 मध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती. याच्यानंतर पुढे मग काँग्रेसचं विभाजन 1907चं सुरतचं अधिवेशन आपल्याला दिसून येतं आणि त्यात मग नंतर गट पडलेले होते. एक भाग जो होता तो परत पुन्हा एकदा म्हणजे जहाल गट आणि मवाळ गट आपल्याला दिसून येतो आणि काही लोक जे आहेत त्या बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं गेलं पाहिजे म्हणून आक्रमकपणे स्वातंत्र्याची मागणी करायला पुढे सरसावतात आणि तिथे मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने मग काही जे लोक आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकमान्य टिळक असतील किंवा लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल हे मात्र वेगळा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते मात्र इथे फूट पडल्याचं दिसतं आपल्याला. मग पुढं मुस्लिम लीगची स्थापना याच काळामध्ये 1906 मध्ये होते आणि 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा जो मगाशी मेन्शन केला होता, परीक्षेला अनुसरून हे प्रश्न आल्यास कुठल्या कालावधीमध्ये किंवा कोणाच्या कार्यकाळात हे आपल्याला इथे फक्त पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं आहे. काय मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा, तर यानुसार आपल्याला भारत कायदेमंडळामध्ये भारतीय लोकांना अधिकाधिक स्थान देणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता. क्लिअर. 1909 मध्ये तर लॉर्ड मिंटो याच्या कार्यकाळातल्या ह्या प्रमुख घडामोडी थोडक्यात. यानंतर मी आधीच सांगितलं मला प्रत्येकाच्या बाबतीत आपण थोडक्यात आढावा इथे घेतोय. ठीक आहे. लॉर्ड हार्डिंग 1910 ते 1916 नेक्स्ट व्हाईसराय. जो सिक्वेन्स आहे तो पूर्ण करायचा, त्यामुळे आपण इथे मध्येच दुसरा भाग राष्ट्रीय सभा लगेच ऍड न करता हा घेतलाय. लक्षात आलं. 1757 पासून आपण स्टार्ट केलं होतं. पहिल्या टप्प्यातील 1857 पर्यंत गव्हर्नर जनरल अभ्यासलेले होते. गव्हर्नर जनरल नंतरच्या काळामध्ये आपण 1857चा उठाव घेतला आणि त्यानंतरची व्हाईसराय अगदी व्यवस्थितरित्या सिक्वेन्सली पुढे जातोय लक्षात इथे तुमच्या. ओके, मग यानंतरचे व्हाईसराय अभ्यासत असताना मग 1857 ते भारताला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे 1947 पर्यंत जेवढे मग व्हाईसराय आहेत ते पूर्ण एका टप्प्यात आपण ते क्लिअर करतोय. खालच्या भागात 1905 पर्यंत आपण आलेलो होतो. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग दुसरा हा त्या ठिकाणी आलेला होता. ओके, लॉर्ड हार्डिंग दुसरा 1910 ते 1916 हा त्याचा कालावधी. या दरम्यान आपल्याला दिसून येतो या टप्प्यात काही महत्वपूर्ण घटना घडलेल्या होत्या. सर्वप्रथम पहिल्यांदा पंचम जॉर्जने या ठिकाणी राजा पंचम जॉर्ज याने बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा याच्या कार्यकाळात केली होती 1911 या वर्षी. ओके, आधी नाही. बंगालच्या फाळणीचं म्हणजे विभाजन रद्द म्हणून तिथे घोषणा मिंटोने केली असली तरी मेन मूळ फाळणीची जी घोषणा आहे रद्द करण्याची पूर्णतः 1911 लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळात हे लक्षात ठेवायचं आहे. याचबरोबर लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळात पुढे आपल्याला दिसतं या दरम्यानच्या कार्यकाळामध्ये 1915च्या दरम्यान तिथे आपल्याला महात्मा गांधीजी भारतात परत आलेले होते. ओके, एक महत्वाचा भाग. त्यानंतर गदर पार्टीची स्थापना देखील जी आहे सॅन फ्रान्सिस्को पहिल्यांदा आपल्याला या लॉर्ड हार्डिंगच्याच कार्यकाळात दिसतं. त्या महत्वपूर्ण घटनांचा आढावा घेत असताना अशी काही म्हणजे घटना या लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळातले थोडक्यात आपण जाणून घेऊया. क्लिअर. लॉर्ड हार्डिंग नेक्स्ट 1910 ते 1916. बंगालची फाळणी रद्द कोणाच्या काळात? लॉर्ड हार्डिंग दुसरा 1910 ते 16च्या काळात आणि रद्द कधी? 1911 या वर्षी.
त्यानंतर इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याने ही घोषणा केलेली होती. ओके, कोणी घोषणा केली हे महत्वाचं. त्याचबरोबर कोणाच्या कार्यकाळात राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली होती हे लक्षात घ्यायचंय. कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी हलवली गेली लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याच्या कार्यकाळात 1910 ते 1916च्या दरम्यान तो आपल्याला या ठिकाणी व्हॉइसरॉय असल्याचं दिसतं. ओके, याच कार्यकाळात फक्त त्यांच्या कार्यकाळातल्या महत्वाच्या घटना हे नोट करतो इथे. त्याचबरोबर लॉर्ड हार्डिंग महत्वाचा काही क्वेश्चन आलेच त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच, लक्षात घ्या. तर 1915 हिंदू महासभेची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली होती 1915च्या दरम्यान. आणि काशी येथे हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापना समारंभात लॉर्ड हार्डिंग उपस्थित होता. ओके, त्याचबरोबर गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी केल्याचं दिसतं 1915. आणि 1911 या वर्षी दिल्ली येथे किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरीचा राज्याभिषेक दरबार त्या ठिकाणी भरविण्यात आला होता 1911 मध्ये, बंगालच्या फाळणीच्या रद्द करण्याच्या घोषणेच्या वेळी. ओके, 1911 मध्ये. क्लिअर, काही महत्वाचे पॉइंट्स यांच्याविषयीचे. मग पुढं लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, लॉर्ड चेम्सफोर्ड 1916 ते 1921 आपण पाहिलेलं आहे. काय घटना घडले होते. एक तर विद्यापीठ कायद्यावरती टीका केलेली होती मोठ्या प्रमाणात, जो लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. बरोबर, त्या विद्यापीठ कायद्यावरती टीका करत या ठिकाणी सॅडलर आयोग नेमण्यात आला होता. बरोबर, आपण ते पाहिलेलं होतं 1917 मध्ये शिक्षण सुधारणा आयोग म्हणून आपण थोडक्यामध्ये. नंतर 1919 परत भारतीय लोकांना कायदे मंडळातील परत चेंज करणं मॉर्ले मिंटोच्या प्रमाणेच पुढे आपल्याला या चेम्सफोर्डच्या कार्यकाळात मॉन्टफोर्ड सुधारणा म्हणजे त्या ठिकाणी घोषित करण्यात आल्या होत्या. म्हणजे कायदे मंडळातील परत थोडासा बदल, भारतीय लोकांना अधिकाधिक त्याचा समावेश करून घेणं हे त्यामध्ये उद्देश. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे 1919 त्या ठिकाणी घडलेली आहे, ते आपण स्पेशल टॉपिक ज्यावेळेस पाहू गांधी युगाच्या मध्ये. तर पुढं 1915च्या गांधीजींच्या आगमनानंतर जो कार्यकाळ तिथे आपण ते पाहणार आहोत. ओके, जालियनवाला बाग काय हत्याकांड आहे वगैरे त्याबद्दल याच्याच कार्यकाळात ही घटना घडली. त्यानंतर असहकार खिलाफत चळवळ त्या ठिकाणी उदयास आल्या होत्या. असहकार चळवळीच्या माध्यमातून गांधीजींनी एक स्ट्रॉंगली नेतृत्व आपल्या हाती घेतलं होतं 1920च्या दरम्यान. आणि मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या काही ध्येय धोरणाला विरोध करीत या असहकार चळवळीच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्याकडे वाटचाल केल्याचं दिसून येतं. परंतु ऐनवेळी चौरी चौरा प्रकरण घडतं आणि असहकार चळवळ थांबवण्याचा निर्णय गांधीजी घेत आहेत. आणि त्यानंतर मात्र थोडंसं जे म्हणू आपण गटतट पडल्याचं आणखी एकदा आपल्याला दिसून येतं. जे संपूर्ण त्याच्या घटनेचा आढावा आपण गांधी युगामध्ये ते घेणारच आहोत. क्लिअर, म्हणून मी तिथे फक्त वरवरतीच माहिती सांगून पुढे जातोय. फक्त पॉइंट नोट करा कोणाच्या कार्यकाळात काय काय घटना आहेत त्या. महिला विद्यापीठ ज्याची सुरुवात मी आज केलेली होती, महर्षी कर्वे यांची जयंती आपण सुरुवातीला आढावा घेतला होता, तर त्याबद्दल माहिती सांगितली. ते 1916 या वर्षी महिला विद्यापीठ स्थापन केलं गेलं. भारतातील पहिलं महिला विद्यापीठ ज्याचं नाव पुढं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT या नावाने ते ओळखलं जातं, महर्षी कर्वे यांनी स्टार्ट केलं होतं याच कार्यकाळात. तसेच SP सिन्हा बिहारच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली होती आणि पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांची ओळख आहे. ओके, पहिले भारतीय गव्हर्नर एक महत्वाचा भाग. भारतीय लोकांचा तर अधिकाधिक समावेश करण्यात येऊ लागला होता आणि त्या ठिकाणी मग आपल्याला बिहारच्या गव्हर्नरपदी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली होती आणि ते म्हणजेच SP सिन्हा. हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे परीक्षेकरिता, हा महत्वाचा पॉईंट असेल. कोणाच्या कार्यकाळात हा एक महत्वाचा भाग. व्हॉइसरॉय यांच्याविषयीची माहिती असणं गरजेचं आणि त्याचबरोबर त्यांचं नाव काय आणि कुठल्या गव्हर्नरपदी. ओके, तर बिहारच्या गव्हर्नरपदी नेमणूक कोण, SP सिन्हा. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण, SP सिन्हा. ओके, हे हा पॉईंट मात्र IMP म्हणू शकता. कदाचित नेक्स्ट टाइम आता क्वेश्चन रेडी असेल यावरती, असं मी म्हणेन. महत्वाचं असेल हे लक्षात ठेवायचं. कोणाच्या कार्यकाळात कोण व्यक्ती. तसेच गांधीजी 1915 मध्ये भारतात आलेले आपल्याला दिसतात आणि चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह, खेडा सत्याग्रह याची सुरुवात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे सत्याग्रह झाल्याच्या नंतर मग गांधीजी एक सर्वात मोठं चळवळ हाती घेतात. या सत्याग्रहाचं यशस्वी नेतृत्व केल्याच्या नंतर हे सत्याग्रह काय आहेत हे आपल्याला गांधीजीच्या मध्ये ते अभ्यासाचं आहे गांधी युगामध्ये पुन्हा एकदा. त्यामुळे फक्त यांच्या कार्यकाळात ह्या घटना एवढंच इथं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. चंपारण्य, अहमदाबाद सत्याग्रह, खेडा सत्याग्रह काय आहे ते आपण तिथे पाहूच. आणि या सत्याग्रहाचं यशस्वी नेतृत्व गांधीजींनी केलेलं होतं आणि त्याचंच फलित आपल्याला पुढे दिसतं. या यशस्वी नेतृत्वानंतर मात्र सरकारशी असहकार करण्याच्या हेतूनेच पुढे आपल्याला असहकार चळवळ स्टार्ट 1920 मध्ये आहे. त्याबद्दलचा आढावा पुढे घेऊ आपण. यानंतर मग नेक्स्ट पुढील भाग जो असेल तर तो याच्याच कार्यकाळातील चेम्सफोर्डच्याच. तर 1918 मध्ये काही महत्वाच्या घटना. इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. स्थापना कोणी केली तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. त्यांच्या नेतृत्वाखाली या
इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना, आणि या फेडरेशनचे प्रमुख तेज बहादूर सप्रू, VS श्रीनिवास शास्त्री, MR जयकर, चिंतामणी, NM जोशी हे सर्वजण होते. उद्देश काय, तर या नेत्यांच्या ब्रिटिश सरकारच्या घटनात्मक सुधारणांवरती विश्वास होता. ते स्वशासनासाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याच्या बाजूने होते. ओके, नेमकं याचा उद्देश कोणी स्थापन केलं, कोणाच्या कार्यकाळात, त्यामुळे काही घटना ठराविकपणे इथे मेन्शन केलेल्या आहेत. हे परत PDF स्वरूपात तुमच्या लक्षात राहील, नंतर नोट करायचे तुम्हाला व्यवस्थित आणि रिव्हिजन करायचं आहे. मग लॉर्ड रिडिंग 1921 ते 1945, मूळ नाव त्याचं रुफस डेनियल आयझॅक हे होतं. ओके, आणि चौरी चौरा प्रकरण 1922 आपल्याला दिसून येतं. थोडक्यात वर्णन करूया आपण. चौरी चौरा प्रकरण जे आहे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी हे प्रकरण काय होतं, तर असहकार चळवळ खूप यशस्वीरित्या म्हणजे पुढे चाललेली होती आणि सक्सेस मिळत होतं, आणि त्यामुळे ब्रिटिश थोडंसं घाबरले देखील होते. आणि इथूनच आता आपल्याला पळ काढावं लागेल की काय, आणि भारताच्या स्वातंत्र्याची एक चाहूल आपल्याला तिथे लागलेली होती. मात्र परत एकदा ब्रिटिशांचे कूटनीती म्हणू आपण, त्यांना माहिती होतं गांधीजींनी ज्यावेळेस अहिंसक मार्गातून ही चळवळ स्टार्ट केली होती, पण त्यांना गांधीजींना कुठेतरी त्यांच्या नियमाच्या विरुद्ध जर आपण काही निर्णय घेतला तर ही चळवळ थांबेल असं त्यांना वाटलं, आणि मग त्यांनी कार्यक्रम केला. बरोबर या चौरी चौरा या ठिकाणी काय केलं, तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवरती लाठीचार्ज, गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग प्रत्युत्तरात लोक चिडले. त्यांचं असं म्हणणं की आम्ही तर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढलेला आहे, मग तुम्ही कशाला आम्हाला आक्रमण करून त्या ठिकाणी बाजूला करताय. यामुळे लोक चिडल्याच्या नंतर प्रत्युत्तर दिले आणि त्यात अनेक पोलीस वगैरे मारली गेली, आणि याला हिंसक गालबोट लागल्या गेल्याच्या कारणास्तव गांधीजींना हे मान्य नव्हतं, आणि गांधीजींनी हा निर्णय त्या ठिकाणी थांबवला, म्हणजे असहकार चळवळ थांबवल्याचा निर्णय घेतला. तेच ते चौरी चौरा प्रकरण म्हणून ओळखलं जातं. ओके, पुन्हा एकदा असहकार चळवळीच्या निमित्त तिथे अभ्यासायचं आहेच, मग थोडंसं फास्टली सांगून मी ते पुढे जातोय हे प्रकरण. आणि यानंतर मात्र असहकार चळवळ थांबवली गेली, आणि यातनं एक तरुण गट जो आहे तो नाराज झाला होता. पुढे आपल्याला 1923 मध्ये मग स्वराज पक्ष चित्तरंजन दास यांनी स्थापन केला होता. ओके, 1923 मध्ये मोतीलाल नेहरू हे सचिव होते याचे. ओके, सचिव मोतीलाल नेहरू हे पुन्हा एकदा येईलच, सध्याला फक्त व्हाईसरॉयच्या निमित्त आपण नोट करतोय. चित्तरंजन दास यांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना, मात्र हे जास्त काळ चालला नाही, म्हणजे हा पक्ष म्हणून थोडक्यात स्थापना मात्र केली, आणि चित्तरंजन दास हे प्रमुख होते. CR दास यांचं निधन होतं, नंतर लगेच निधन झाल्याच्या नंतर हा स्वराज्य पक्ष ते पुढे परत काँग्रेसमध्ये विलीन करतात. ओके, 1905 मध्ये काकोरी ट्रेन खटला आपल्याला दिसून येतो. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी, उत्तर प्रदेशमधील काकोरी या ठिकाणीच ब्रिटिशांचा खजिना जो आहे तो लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो, आणि त्यानंतर त्यालाच काकोरी कट म्हणून तिथे ओळखलं जातं, ज्याचं नेतृत्व चंद्रशेखर आझाद हे करताना आपल्याला दिसून येत आहेत. ओके, आणि याच प्रकरणामध्ये या ठिकाणी अशफाकुल्ला खान ते पकडले जातात, त्यांच्याच गटाचे व्यक्ती असलेले आणि पहिले मुस्लिम क्रांतिकारक जे फासावरती जातात. ओके, अशफाकुल्ला खान त्यांचं नाव आहे या काकोरी ट्रेन खटल्याच्या प्रकरणामध्ये. क्लिअर? थोडंसं स्पीडली जाण्याचं कारण लक्षात आलं तुमच्या, हे परत आहे म्हणून मी थोडंसं तिथे सांगतोय, लगेच पुढे जातोय, शॉर्ट मध्ये मेन्शन करतोय. फक्त आपल्याला इथे फक्त व्हॉइसराय आणि त्याच्या कार्यकाळात काय काय घटना घडल्यात हे फक्त मेन्शन करायच्या. परीक्षेत प्रश्न आलाच कोणाच्या कार्यकाळातील घटना, त्यामुळे महत्वाचे पॉइंट्स फक्त मेन्शन करतोय. पुन्हा एकदा लक्षात घ्या. नेक्स्ट वन, स्वामी श्रद्धानंद यांची हत्या 1926 मध्ये झालेली त्यांच्याच कार्यकाळात. तसेच 1923 ICS परीक्षा दिल्ली आणि लंडन या एकाच ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता याच्या कार्यकाळामध्ये. ओके, त्यानंतर क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक, कापसावरील एक्साईज कर जो आहे तो काढला, आणि रौलट ऍक्ट जो आहे तर तो रद्द केला. रौलट ऍक्ट काय होता, तर त्याला काळा कायदा म्हणायचे. सिडनी रौलट नावाचे व्यक्ती होते, आणि त्यांच्यानुसार काय त्या रौलट ऍक्ट काय होता, तर थोडक्यात कुठे काय धिंगाणा करताना किंवा म्हणजे एक ग्रुप समूह समजा एकत्र आला, त्यांना फक्त विना चौकशी त्या ठिकाणी त्या लोकांना तुरुंगात डांबण्याचं काम या रौलट ऍक्टने केलं, आणि याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, आणि याला काळा कायदा म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं होतं. म्हणजे भारतीय व्यक्ती असतील, संशयास्पद त्यांना वाटलं की लगेच कुठली चौकशी न करता बेधडकपणे त्यांना धरायचं आणि डायरेक्ट तुरुंगात डांबायचं, या पद्धतीने कार्यक्रम सुरू होता. आणि त्यामुळेच ते सिडनी रौलट यांचं नाव तर रौलट ऍक्ट, ज्याला काळा कायदा असं भारतानं म्हटलं होतं, आणि त्याला मात्र मोठ्या प्रमाणात विरोध आपल्याला पुढे झालेला आहे. ते घटनाक्रम आपण नंतर जाणून घेऊच. ओके, या घटना आपल्याला रीडिंगच्या कार्यकाळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात घडलेल्या. नेक्स्ट व्हॉइसरॉय पुढे आपल्याला पाहायचे. यानंतर लॉर्ड आयर्विन. ओके, लॉर्ड आयर्विन याच दरम्यान सायमन कमिशन नेमण्यात आलेलं होतं 1928 मध्ये. ओके, 1928. त्यानंतर लाहोर अधिवेशन, विशेष अधिवेशन म्हणू आपण, 1929 जे अधिवेशनाचं अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवलेलं होतं, आणि याच अधिवेशनात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती, संपूर्ण स्वराज्य. कारण हे काही महत्वाचे जे निर्णय किंवा घटना किंवा घोषणा
करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या बाबतीतही आपल्याला पुढे आढावा घ्यायचाच आहे. तर हा एक महत्वाचा भाग असेल. लाहोर अधिवेशन या ठिकाणी काय करण्यात आलेलं होतं? लाहोर अधिवेशनात दोन महत्वाच्या घटना. एक, या लाहोर अधिवेशनामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा संपूर्ण स्वराज्याची घोषणा केलेली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. तर दुसरं 1930 मध्ये लगेच आपल्याला जे महत्वाचं चळवळ गांधीजी हाती घेत आहेत, असहकार चळवळ थांबवल्याच्या नंतर नेक्स्ट पार्ट म्हणून किंवा नेक्स्ट त्यांची चाल जी होती सेकंड असं म्हणून, याच्यानंतर असहकार चळवळीच्या नंतर त्यांना तुरुंगात देखील काही काळ ते व्यतीत केल्याच्या नंतर पुढं या लाहोर अधिवेशनामध्ये या सविनय कायदेभंगाच्या चळवळीची घोषणा केली जाते आणि पुढे मग आपल्याला 1930 मध्ये 14 मार्च मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ पुढे सुरू झाल्याचं दिसून येतं. ओके, तर या अधिवेशनात त्याची घोषणा होते. मग मिठाचा सत्याग्रह 1930 मध्ये तोच दांडी मार्च जो आहे पुढे आपल्याला पाहायचंय. आणि मग सँडर्सची हत्या व असेंब्ली हॉल दिल्ली या ठिकाणी सँडर्सची हत्या केली जाते आणि बॉम्बस्फोट, दिल्ली बॉम्बस्फोट तिथे घडवला जातो. भगत सिंग, राजगुरू सुखदेव यांच्या रूपाने आपल्याला दिसतं. आणि सविनय कायदेभंगाची चळवळ देखील 1930 ला आता उल्लेख केलेला. आणि पहिली गोलमेज परिषद, राऊंड कॉन्फरन्स टेबल ज्याला म्हटलं जातं, ते समजून घेऊच थोडक्यात सार सांगतोय. या ठिकाणी भारताला म्हणजे भारतासाठी घटनात्मक आराखडा, राजकीय दृष्ट्या घटनात्मक आराखडा त्या ठिकाणी कशा प्रकारे असावा यासाठी लंडन या ठिकाणी गोलमेज परिषद भरली जाते. गोलमेज परिषद म्हणजे काय? थोडक्यात ही अशा पद्धतीने परिषद असते, त्याला राऊंड कॉन्फरन्स टेबल असं म्हटलं जातं. आणि असे एक व्यक्ती या ठिकाणी सगळे बसलेले असतात. तुम्ही आता ते सर्च करू शकता, पाहू शकता. राऊंड कॉन्फरन्स टेबल टाकायला लगेच तुम्हाला दिसून येतं. या टेबल होती गोल लोक सगळे बसलेले असतात, त्यामुळे त्याला राऊंड कॉन्फरन्स टेबल किंवा गोलमेज परिषद, आणि तिथे त्यांची चर्चा होत असते. ओके, त्या माध्यमातून. आणि त्या परिषद कशा प्रकारे झाल्या? पहिली, दुसरी, तिसरी 3 गोलमेज परिषद त्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याचं फलित मात्र काहीच तिथून निष्पन्न होत नाही, कारण राष्ट्रीय सभेचा क्वचित रिस्पॉन्स आपल्याला या गोलमेज परिषदेत दिसून येतो. अगदी दुसऱ्याच गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी हजर राहतात, मात्र पहिली आणि तिसरी गोलमेज परिषद त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने आपल्याला सहभाग घेतल्याचं दिसून येत नाही. ओके, त्याबद्दलचा आढावा पुढे घेऊ आपण. तर या सर्व घडामोडी या लॉर्ड आयर्विनच्या कार्यकाळात आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढील व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विनच्या नंतर आपल्याला लॉर्ड विलिंग्डन 1931 ते 1936. नेक्स्ट वन. ओके, तर दुसरी गोलमेज परिषद लॉर्ड विलिंग्डन 1931 ते 1936 सेकंड गोलमेज परिषद आयोजित, ज्यात राष्ट्रीय सभेने सहभाग घेतला होता. एकमेव गोलमेज परिषद लक्षात ठेवायचं आहे. कालावधी वगैरे सर्व डिटेल पुढे आपल्याला स्पेशल टॉपिक मध्ये ते अभ्यासायचं आहे. नेक्स्ट मग पुणे करार 1932 दरम्यान झालेला होता आपल्याला. ओके, येरवडा करार किंवा पुणे करार म्हणून ओळखला जातो, जो गांधीजी आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान. त्यानंतर 1934च्या कायद्यानुसार आरबीआयची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस व्हाईसराय लॉर्ड विलिंग्टन, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण या घटना मेन्शन केल्या जातील. काही पुणे करार झाला, दुसरी गोलमेज परिषद पार पडली, आरबीआयची स्थापना, असे 3 स्टेटमेंट दिले आणि संबंधित व्हाईसराय ओळखा कोणाच्या कार्यकाळात. ओके, त्यामुळे लॉर्ड विलिंग्डनच्या कार्यकाळामध्ये. तसेच भारतापासून बर्मा देश जे आहे ते वेगळा बनवला, म्हणजे म्यानमार 1935 मध्ये. ओके, आताचं म्यानमार. तसेच याच काळात विलिंग्डनच्याच 1934 काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव हे आपल्याला दिसत आहेत. तसेच अखिल भारतीय किसान सभेची स्थापना होते 1936 मध्ये. ओके, त्यानंतर लॉर्ड लिन लिथिगो नेक्स्ट 1936, इथेच आहे तो पॉइंट असा म्हणून आपण सेपरेट नाही. तर लॉर्ड लिन लिथिगो 1936 ते 1944 इंग्लंडचे पंतप्रधान. याच दरम्यान त्या ठिकाणी विन्स्टन चर्चिल यांची नेमणूक होते या कार्यकाळात. आणि सर्वात महत्वाचं छोडो भारत चळवळ किंवा चले जाव चळवळीची घोषणा 1942 ची आपल्याला दिसून येते. ओके, 36 ते 44च्या दरम्यान. हे 2 ठराविकपणे पॉइंट फक्त लक्षात ठेवायचे. लॉर्ड लिन लिथिगो आणि मग वेवेल योजना. ओके, लॉर्ड वेवेल 1943 ते 47. वेवेल योजना काय होती? मोस्टली तिथे पाहायचं गेलं तर भारतासाठी आता व्यवस्थितरित्या देश कशा प्रकारे असायला पाहिजे यासाठी आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र दरम्यानच्या काळात मुस्लिमांची एक वेगळी भूमिका दिसून येते आपल्याला, आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांनी सांगितलं असतं की आमच्यासाठी एक वेगळं राष्ट्र असायला पाहिजे, आणि त्यामुळे ही योजना देखील बारगळली जाते. त्याबद्दल वेवेल योजना असेल किंवा आणखीन काही योजना आहेत आपल्याला त्या दरम्यान पाहायच्या आहेत, तर तिथे आपण मेन्शन करूया. सध्याला फक्त हे तिथे ठिकाणी भारताचे व्हाईसराय होते 1943 ते 47च्या दरम्यान. आणि याच दरम्यान ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींची भारत सोडण्याची त्यांनी घोषणाही केली होती. आणि याच वर्षी भारत 15 ऑगस्टला स्वतंत्र झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटिश पंतप्रधान होते ॲटली, आणि ॲटलींनी घोषणा केली भारत सोडण्याची. आणि पुढं मग सर्वात शेवटी आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन. ओके, लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे
शेवटचे आता दोन तीन गोष्टी इथे क्लिअर करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण अभ्यासणारच आहोत. त्यामुळे परत एकदा मी रिपीट करतो, त्यासाठीच आपण फास्टली जातोय. फक्त आपल्याला सिक्वेन्स पुढील काळातील गव्हर्नरच्या बाबतीत आपल्या व्हाईसरायच्या बाबतीत जाणून घ्यायचा आहे आणि तो जास्त परीक्षेकरिता इतका म्हणजे विचारला जात नाहीये. काही ठराविकपणे घटना विचारल्या गेल्या असतात, ही माहिती आपल्याला एवढी सफिशियंट असेल, याच्या बाहेरचं काही अभ्यासलं नाही तरी चालेल. यांच्या दरम्यानच्या घटना म्हणू आपण. बाकीचं आपल्याला आणखीन कव्हर अधिकची माहिती होणारच आहे, ती जहाल युगात आणि गांधी युगामध्ये. तर लॉर्ड माउंटबॅटन, सर्वप्रथम लॉर्ड माउंटबॅटनचं वर्णन 1947 ते 48 पाहायचं आहे आपल्याला. या दरम्यान तर भारताचे शेवटचे व्हाईसराय, ओके, हा एक भाग. त्याचबरोबर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर मग भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं. पहिले गव्हर्नर जनरल, परत एकदा जुनं आपण जर पाहतोय गव्हर्नर जनरलचं काळ आठवायचं आपण. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून विल्यम बेंटिकला नेमण्यात आलं होतं, बरोबर. त्याप्रमाणे परत एकदा व्हाईसरायचं तर परत भारत स्वतंत्र झाल्यामुळे ते व्हाईसराय भारतानं काढून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून त्या ठिकाणी याच लॉर्ड माउंटबॅटनला नेमलं होतं. ओके, माउंटबॅटन भारताचे स्वतंत्र भारताचे म्हणून आता इथे स्वतंत्र, कन्फ्युजन नको, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड माउंटबॅटन. आणि सर्वात शेवटचे व्हाईसराय कोण? लॉर्ड माउंटबॅटन. आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर हे जसं पहिले म्हणतोय आपण, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, ओके, पहिले आणि शेवटचे. त्यानंतर मग भारत प्रजासत्ताक होतो आणि गव्हर्नर जनरल वगैरे सगळं बंद होऊन जातं. आणि 1950च्या नंतर मग आपल्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर भारताचा पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे आपल्याला ते दिसून येतं व्यवस्थितरित्या. ठीक आहे. तर 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजनेची घोषणा केली जाते आणि भारताचं विभाजन होतं. माउंटबॅटन योजनेची घोषणा म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला भारत आणि पाकिस्तान पुढे 2 राष्ट्र उदयास आल्याचं दिसतं. 14 ऑगस्ट पाकिस्तान, 15 ऑगस्ट भारत. ठीक आहे. तर हेच माउंटबॅटन योजना. ठराविकपणे महत्वाचे पॉईंट मेन्शन करून पुढे जातोय. आणि मग 5 मार्च 1948 ला या लॉर्ड माउंटबॅटन गेल्याच्या नंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमलं जातं. कोणाला? सी राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी यांना 5 मार्च 1948 रोजी, जे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. ओके, आता लक्षात कन्फ्युजन नाही ना काही? भारताचे शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन 47च्या दरम्यान, स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारत परत गव्हर्नर जनरल म्हणून त्या ठिकाणी पहिले गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड माउंटबॅटनलाच नेमतं. आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी आपल्याला राजगोपालचारी यांची नियुक्ती झाल्याचं दिसून येतं. तर हा एकूणच कार्यकाळ व्हाईसराय यांचा आपण इथे फास्ट थोडंसं कंप्लीट केलेलं आहे. क्लिअर? तर 1947 पर्यंत, म्हणजे 1757 पासून जे आपण स्टार्ट केलं होतं, 1757 ज्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्हची बंगालच्या गव्हर्नर पदी नेमणूक होते, तिथपासून मग वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, त्यानंतर मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक 1833च्या कायद्यानुसार, आणि मग 1857 पर्यंतचे 1757 ते 1857 असा पहिला टप्पा गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलचा संपल्याच्या नंतर मग 1757 ते आता 1947 दरम्यान संपूर्ण व्हाईसराय या ठिकाणी आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आणि कालच्या भागात मात्र सविस्तर डिटेलमध्ये घेतलं होतं. त्याचं रिझन की त्यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये मोस्टली याच्या तुलनेमध्ये विचारले जातात. 1857 ते 1905 पहिल्या टप्प्यातील, आम्ही काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण थोडक्यात ते उरकणार आहोत. तर यांच्याबद्दलची माहिती जी 1905 ते 1947 दरम्यान. ओके, आणि याच्यातले काही घटना परत येणारच आहेत. ओके, परत रिपिटेशन करतोय कारण ते तुमच्या लक्षात आलं असेलच, पण नव्याने कोणी आणखी जॉईन होत असेल तर त्यांना माहिती असू द्या. सर एक वेळेस सांगितलं तुम्ही, सारखं काय रिपीट करता असं वाटेल काही जणांना. त्याचं रिझन की हे आपल्या डिटेलमध्ये परत अभ्यासायचं आहेच. क्लिअर? तर हा एक टप्पा आपला पूर्ण झाला व्हाईसरायचा. आणि यानंतर मग आपल्याला वळायचंय राष्ट्रीय संघटनेकडे. राष्ट्रीय सभा म्हणून आपण काँग्रेसची जी आहे 1885 ला स्थापन झालेली. बिफोर, त्याआधी या राष्ट्रीय सभेचा उदय होण्याच्या आधी म्हणून काही महत्वपूर्ण संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू होतं. काही व्यक्तींनी ते स्थापन केलं होतं. त्यात मग भारतातील काही समस्या असेल ते मांडणं असेल भारताच्या वतीने, किंवा भारतीय व्यक्तींना त्या ठिकाणी कुठे काही मागणी असेल त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकारी मंडळात भारतीय व्यक्तींना स्थान दिलं जावं, यासाठी काही उद्देश त्याचे. त्याचबरोबर भारताचे काही मागणी असेल ठराविकपणे म्हणून आपण या संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून काही व्यक्तींनी सुरुवातीला प्रयत्न केला होता. आणि त्याचंच फलित मग एकत्र म्हणून आपण थोडक्यात 1885 ला राष्ट्रीय सभेची आपल्याला स्थापना किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होताना दिसून येते. मग एकच संघटना त्या माध्यमातून पुढे आपल्याला कार्यरत असल्याचं दिसतं. मावागड, जहागड ते आपल्याला अभ्यासायचं आहे. बिफोर मात्र राष्ट्रीय संघटनेचा थोडक्यात उदय आणि या राष्ट्रीय संघटनेचं जे नेतृत्व ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्यांच्याबद्दलचा थोडक्यात आपण आढावा पुढील टप्प्यात घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत काही कोणाचं म्हणणं असेल तर सांगा. येस.
1954 ला. ओके, येस यू, ते आपल्याला पाहायचंच आहे. बाबासाहेब तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते वगैरे. आपण ते गोलमेज परिषद टॉपिक सेपरेटली पाहणार आहोत, त्यामुळे आताच त्याचं काही म्हणजे हे नाही सध्याला एक्सप्लेन केलंय आपण. ओके, चालेल. ओके, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकतो, अदरवाईज आपण कंटिन्यू करूया. योगेश, आला लक्षात इथपर्यंत? ओके, काय अडचण नाही, चालेल. नेक्स्ट आता मग राष्ट्रीय संघटना, आधी राष्ट्रीय संघटना किंवा राष्ट्रवादी संघटना म्हणू आपण सुरुवातीला, यांच्याबद्दलचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आधी. त्यात महत्वपूर्ण संघटना त्यांनी स्थापन केलेला आणि त्यांचा उद्देश काय, एवढं बाबी फक्त आपल्याला नोट करायचे आहेत. आणि त्यांचा सिक्वेन्स महत्वाचा असेल. परीक्षेमध्ये पुन्हा एकदा अ ब क ड एबीसीडीच्या स्वरूपात आपल्याला सिक्वेन्स वरती क्वेश्चन विचारताना दिसतील. मग कोणती आधी कोणती नंतर, त्यामुळे आपण व्यवस्थित सिक्वेन्सली 1838 पासून कार्यरत असणाऱ्या काही महत्वाच्या संघटना 1885 पर्यंत. ओके, 1838 ते 1885 हा महत्वपूर्ण टप्पा कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यानंतर आपल्याला पीवायक्यू अभ्यासाचे आहेत. ओके, हा एक महत्वाचा टॉपिक असेल आपला. आणि त्याच्यानंतर मग आपण राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय सभेची स्थापना, त्यानंतर मग मवाळ गटांच्या नेत्याविषयीचा आढावा आणि जहाल गटांच्या नेत्याविषयीचा आढावा पूर्ण आता पुढे कंटिन्यू करायचा आहे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. ओके, चालेल. तर राष्ट्रीय संघटनामध्ये त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना भारतामध्ये म्हणजे पहिल्यांदाच आपण पाहतो की शिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू थोडीशी प्रगती होत होतीच. आणि कशा पद्धतीने ब्रिटिश कारभार पाहत होते ते पाहत असताना मग आता भारतीय लोकांचं काही म्हणणं असेल, या संघटनेच्या संस्थेचे स्थापन करून भारतीय लोकांनाही त्यांच्याप्रमाणेच त्यांचे सर्व अधिकार आपल्याला मिळावेत आणि यासाठीच तसेच लोकांचे काही प्रश्न असतील तेही सोडवले जावेत, यासाठी या संघटनांचा उदय आपल्याला दिसून येतो. मग त्याचंच एक फलित आपल्याला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत दिसतं 1885 ला. तत्पूर्वी मात्र ह्या ज्या संघटना आहेत ज्यांनी स्थापन केलेलं आणि त्याचा नेमका उद्देश काय हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला पाहूया पहिल्या संघटनेबद्दल, इथे माहिती घेऊ थोडक्यात. तर 1838 मध्ये पहिल्यांदा पहिली बंगभाषा प्रसारिक सभेची स्थापना करण्यात आली होती. ओके, बंगभाषा प्रसारिक सभा, फक्त त्याचं एवढंच मेन्शन केलं कारण राजाराम मोहन राय यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी जे कोणी व्यक्ती होते बरेचसे, त्यांनी या बंगभाषा प्रसारिक सभेची स्थापना केली होती आणि त्या माध्यमातून राजकीय कार्य करण्याचा प्रयत्न, उद्देश काय, राजकीय कार्य असं म्हणू शकतो तुम्ही, राजकीय कार्य त्यांचा होता. या संस्थेच्या स्थापन झाल्याच्या नंतर या बंगभाषा प्रसारिक सभेची ओके राजकीय कार्य त्यांचं असं आपल्याला दिसून येतं. जे कोणी स्थापन केलं पर्टिक्युलर एक व्यक्ती नसून या संस्थेमध्ये संघटनेमध्ये आपल्याला राजाराम मोहन राय यांचे अनुयायी एवढं लक्षात ठेवायचं आहे. 1836 मध्ये बंगालमधून आपल्याला या सभा स्थापन झाल्याचं दिसतं. मग काही मुंबईच्या संदर्भात काही संस्था संघटना तिथून कोणी स्थापन केलंय किंवा मद्रास, या तिन्ही भागात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे फक्त डिवायडेशन न करता सलग सिक्वेन्सली घेतलेला आहे. मग मध्ये मद्रास कुठं असेल किंवा मुंबईचं असलं तरी काही नाही, परंतु एक सिक्वेन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे 36च्या पुढे कोण या पद्धतीने आपल्याला ते नोट करायचं आहे. ओके, मग नेक्स्ट महत्वाची यानंतर आपल्याला दिसून येतं 1838 मध्ये कोणती, तर लँड होल्डर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. कधी, 1838. लक्षात घ्या, पहिलं कोणतं, सेकंड कोणतं, 36 ला कोणती, कारण याच्या सिक्वेन्सवरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन त्यांचे राजकीय हक्क त्या ठिकाणी मिळवण्यासाठी व आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी जमीनदारी संस्था त्यांनी स्थापन केली होती आणि त्यात द्वारकानाथ टागोर यांनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. लँड होल्डर्स असोसिएशनची स्थापना 1838 मध्ये. ही संस्था लंडन मधील ब्रिटिश इंडिया असोसिएशनशी सहकार्य करीत होती. ओके, याच धर्तीवरती आपल्याला आणखी एक संस्था आपल्याला पुढे पाहायला मिळते, जे ब्रिटिश इंडिया असोसिएशनच्या संदर्भात बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन पुढे पाहायचंय आपल्याला. या बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन आणि इथे आपल्याला जे दिसतंय लँड होल्डर असोसिएशन याचंच एकत्रीकरण पुढे एक संघटना स्थापन केलेली आहे, त्याबद्दलचे आपल्याला नोट करून घ्यायचं आहे. ओके, लँड होल्डर्स असोसिएशन राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी व आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी, उद्देश काय किंवा कशासाठी, हाय पॉइंट इथे क्लिअर. यासाठी काही जमीनदारांनी, बंगालमधील काही जमीनदारांनी याची स्थापना केली होती आणि कोणाच्या पुढाकारानं किंवा कोणाचा पुढाकार, त्यात द्वारकानाथ टागोर हे लक्षात ठेवायचं नाव. ओके, द्वारकानाथ टागोर यांच्या पुढाकारानं. मग पुढं बेंगॉल ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश इंडिया. आता ही जी आपण सोसायटी पाहिली
लंडन मधील असलेली ब्रिटिश इंडिया असोसिएशन जे आहे, तर याच्याच म्हणजे याच्याच नावानिशी इथे आपल्याला दिसतं पुढं बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी ची स्थापना 1843 मध्ये करण्यात आली होती. ओके, तर द्वारकानाथ टागोर यांच्याच प्रयत्नातून या ब्रिटिश इंडिया असोसिएशन किंवा सोसायटीच्याच रूपानं इथे बेंगॉल फक्त नाव देण्यात आलं आणि 1843 मध्ये याची ही संघटना द्वारकानाथ टागोर यांच्या प्रयत्नातून स्थापना झाली होती. बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीच्या पहिल्या कार्यकारिणी समितीमध्ये एकूण 15 सदस्य होते. पैकी 11 कोण, तर 11 एकूणच भारतीय सदस्य डिवायडेशन करून विचारलं तरी आकडेवारीच्या स्वरूपात, आणि 4 युरोपियन सदस्य आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसतं, ज्याचा अध्यक्ष या बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणा किंवा इथे द्वारकानाथ टागोर आपल्याला दिसले, त्यांच्या प्रयत्नातून ही संघटना स्थापन झाली असली तरी या संस्थेचे पहिले अध्यक्ष द्वारकानाथ टागोर नाही आहेत. बऱ्याचदा काय होतं, जी संघटना संस्था ज्यांनी स्थापन केली त्याच्या अध्यक्षपदी वेगळे व्यक्ती विराजमान असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती असणं इथे गरजेचं आहे. तर जॉर्ज थॉम्सन, ओके, जॉर्ज थॉम्सन हे नाव लक्षात ठेवायचं. यांनी या बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीच्या स्थापने झाल्याच्या नंतर पहिले अध्यक्ष म्हणून त्याने तिथे काम पाहिलं होतं. उद्देश काय, तर भारतीय जनतेच्या स्थितीविषयी माहिती गोळा करून ती सरकार पुढे पाठवणे. प्रत्येक संघटना जी स्थापन झाली आहे मोस्टली आपल्याला त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना इथे दिसून येते की या संस्था संघटनेच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की भारतातील काही प्रश्न असतील त्या ठिकाणी ब्रिटिशांना सादर करणं, त्याची सोडवणूक करणं किंवा हे असे काही प्रश्न आहेत त्यावरती काय तोडगा करता येईल या पद्धतीने तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा. याकरिताच आपल्याला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपर्यंत या सर्व संस्था संघटनेच्या माध्यमातून या व्यक्तीने कार्य केलेलं आहे. हा गोष्ट लक्षात ठेवायची. याला अनुसरून समानार्थी शब्दात विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन जरी विचारले गेले तर याचा मूळ मोटिव्ह उद्देश काय हे मात्र लक्षात येणं गरजेचं आहे. क्लिअर, जरी आला तरी तिथे गडबडायचं नाही, तर व्यवस्थितरित्या चालाखीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग 1851 ला या दोन्हीचं मिळून या ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना केली जाते. ओके, कोणाच्या दोन्हीचं मिळून, लँड होल्डर्स असोसिएशन आणि बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी. ओके, या दोन्हीच्या माध्यमातून किंवा बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीच्या असोसिएशनच्या माध्यमातून या दोन्हीचं एकत्रीकरण करून आपल्याला या ठिकाणी ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना केल्याचं दिसतं, या दोन्हीचं विलिनीकरण करून. ओके, आणि ज्याचं अध्यक्षपद पहिल्यांदा कोणी भूषवलं होतं, परत एक वेगळ्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. राधाकांत देव हे पहिले अध्यक्ष होते, तर सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं देवेंद्रनाथ टागोर यांनी. क्लिअर, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या व्यक्तींची नावे मात्र इथे महत्वपूर्ण असतील, जी आपल्या परीक्षेकरिता नक्कीच ते अधिकची गुण मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. तर कोणाच्या एकत्रीकरणातून किंवा कोणती संस्था स्थापन करण्यात आली किंवा कधी, ओके, त्याचबरोबर कोणी महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता किंवा कोण सचिव अध्यक्ष होते, त्या व्यक्तींची नावे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात, दोन्हीचे एकत्र करून ही संघटना स्थापन केली गेली. एक म्हणजेच लँड होल्डर असोसिएशन आणि सेकंड बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी. ओके, या दोन संस्थेच्या विलिनीकरणातून कोण होतं याचा अध्यक्ष आठवते, आता सांगितलंय, ब्रिटिश बेंगॉल इंडिया सोसायटी, द्वारकानाथ टागोर यांच्या पुढाकारानं स्थापना, परंतु अध्यक्ष मेन्शन केलेलं आत्ताच नाव सांगता येईल, यस सांगा काय होतं योगेश, आठवतंय अध्यक्ष म्हणून, बरोबर का पाहायचंय परत एकदा चेक करायचंय. बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी आत्ताच पाहिलंय, बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी, जॉर्ज थॉम्सन. क्लिअर, यस, आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणातून याची स्थापना राधाकांत देव देवेंद्रनाथ टागोर हे होते. क्लिअर, यस, थॉम्सन. ओके, अगदी बरोबर मंजुषा, करेक्ट आन्सर. हे आपण पाहिलं, हे झालेलं आहे. ओके, क्लिअर. चला, त्याच्या काही प्रमुख मागण्या होत्या. याची स्थापना झाल्याच्या नंतर मग कायदेमंडळ हे लोकप्रिय असावे, तसेच कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ याचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे
आणि जो मिठावर जो कर लागण्यात आला होता तो रद्द केला जावा, हे याचे काही प्रमुख मागण्या होत्या. ओके, ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे त्याच्या काही प्रमुख मागण्या असं मेन्शन करून कोणत्या संस्थेचे या प्रमुख मागण्या होत्या असं मेन्शन केलं जाऊ शकतं. किंवा 1851 मध्ये ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना झाल्याच्या नंतर त्याच्या काही प्रमुख मागण्या होत्या पुढीलपैकी, मग ते कोणत्या असं मेन्शन केलं जाईल. तर ते 3 जे आहेत आता मेन्शन केलेले आहेत तर सर्वात महत्वाचे असतील जे आपल्याला नोट करावायचं आणि परीक्षेमध्ये ते आपल्या उत्तरात देखील ते असणार आहे. लक्षात आलं? हे दोन्ही गोष्टी क्लिअर आणि महत्वाचे पॉइंट्स म्हणू आपण. कायदेमंडळ लोकप्रिय असावे, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावं, मिठावरील कर रद्द केलं जावं. मग पुढं बॉम्बे असोसिएशन. ओके, आता मुंबईमधील एक संघटना महत्वाची ज्याच्याविषयीची माहिती घेतली असल्या कारणाने थोडंसं रिव्हिजन स्वरूपात काही क्वेश्चन आन्सर करूया. कोणी सांगू शकतं बॉम्बे असोसिएशनची स्थापना? व्यक्ती दिसत आहेत, जगन्नाथ शंकर सेठ. आता कोणी स्थापन केलंय मी विचारणार नाही. तर क्वेश्चन असा, कशासाठी कुठल्या कारणास्तव या बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती? सांगता येईल? बॉम्बे असोसिएशन आणि त्याचे सचिव म्हणून कोणी काम केलं होतं हे सचिव विचारतात. किंवा जगन्नाथ शंकर सेठ यांनी कोणाच्या सहकार्याने स्थापन केलं होतं हे उत्तर आहेत. आणि कशासाठी, उद्देश काय या बॉम्बे असोसिएशनचा? काही मूळ प्रश्न महत्वाचे इथे मी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत ते सांगू शकता? कुठलं एखादं दुसरं? 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली होती. हा तर झाला सर्वात सोपा महत्वाचा पॉइंट. याच्यानंतर जर काही प्रश्न आणखी वेगळ्या स्वरूपात या बॉम्बे असोसिएशनच्या बद्दल विचारले, कोणाच्या सहकार्यानं सांगता येईल? योगेश अभ्यासलेला आहे समाज सुधारक, विसरलं काय? अगदी व्यवस्थित आपण ते मेन्शन केलं होतं. येस, फास्टली कोणाला आठवते? ऑनलाईन पण सांगा. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत कोणाच्या सहकार्याने पुढाकाराने याची स्थापना केली गेली? त्याचे पहिले सचिव म्हणून कोणाची नेमणूक केली गेली? नेमका उद्देश काय होता या संस्था स्थापन करण्याचा? यस, काही उत्तर घेतोय मी इथे. यस, प्रदीप सोनाली व्हेरी गुड. पूनम व्हेरी गुड. राजाराम मोहन रायचा नाही संबंध का नाही? आता पहा, याला स्मार्टली प्ले करायचा रोल आपल्याला. कशा पद्धतीने 1852 काही संबंध आहे का राजाराम मोहन राय यांचा? राजाराम मोहन रायचं म्हणजे त्या आधीच त्यांचं निधन झालेलं दिसतं आपल्याला. ओके, आपण ते पाहिलं. त्यांचं म्हणजे 1835च्या पुढे आपल्याला त्यांच्याबद्दल काही नोट करायचंच नाही. 1852चा उल्लेख केला तर राजाराम मोहन राय पर्याय असतं त्याला लगेच अगदी त्या पर्यायाकडे डुंकूनही पाहायचं नाही म्हणायचं, पण लगेच स्किप करायचं ते. ओके, येस प्रदीप सॉरी सोनाली पहिल्यांदा उत्तर दिलं तुम्ही, अगदी करेक्ट. भाऊदाजी लाड जे आहेत तर ते याचे सचिव म्हणून काम केलेलं होतं, भाऊदाजी लाड. आणि या दोन व्यक्तींच्याच पुढाकारानं म्हणजेच भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी, शॉर्ट मध्ये लिहितो सध्याला, नौरोजी आणि लाड यांच्या सहकार्याने, भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने या बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. तर उद्देश काय होता याचा? तर जाग्याभावी मी फक्त मेन्शन करतो, आता लिहित बसत नाही. जनतेची दुःख सनदशीर मार्गाने सोडवण्यासाठी. कारण काय होतं तर जनतेची जी काही दुःख असतील, जे काही गाऱ्हाणं असेल, त्यांचं जे काही म्हणणं असेल, या जनतेच्या या सगळ्यांच्या सोडवणूक करण्यासाठी जगन्नाथ शंकर सेठ यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या पुढाकाराने किंवा यांच्या नेतृत्वाखाली दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्यानं 1852 या वर्षी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली होती. क्लिअर? हे आपण समाज सुधारकामध्ये अभ्यासलेला असल्या कारणाने तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. लगेच क्लिक व्हायला पाहिजे. जो भाग अभ्यासला नाही तो ठीक आहे, मात्र जो अभ्यासलेला आहे ते मात्र आता रिवाइज केलं की लगेच क्लिक होणं गरजेचं आहे. ठीक आहे? त्याचे पहिले सचिव म्हणून त्या ठिकाणी भाऊदाजी लाड यांची नेमणूक करण्यात आली होती. कशासाठी? कोणी स्थापन केलेलं आहे? कुठे? मुंबई या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं होतं. भाऊदाजी लाड त्याचे सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे आणि सहकार्य त्यांना मिळालं होतं. जनतेची दुःख सनदशीर मार्गाने सोडवण्याकरिता. उद्देश त्याचा नेमक्या कशाकरिता? क्लिअर? यस. यानंतर पुढे जाऊया. येस, पूनम दादाभाई नौरोजी यांनी मेन्शन केलं होतं, करेक्ट. ही झाली 1852 ची संघटना. लक्षात येते सिक्वेन्स? कधी कोणती? ब्रिटिश बेंगॉल असोसिएशन कधी आहे, सोसायटीची स्थापना, नंतर मग ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना, त्याचं लक्षात ठेवायचं. 1851 मगाशी जे पाहिलं, त्यानंतर 1852 इथे बॉम्बे असोसिएशन, 1851 ब्रिटिश इंडिया असोसिएशन, त्यानंतर मग बॉम्बे असोसिएशन 1852 या वर्षी जगन्नाथ शंकर सेठ यांनी याची स्थापना केलेली होती. आपण त्याच्याबद्दलची माहिती इथे घेतलेली आहे. मग नेक्स्ट याच दरम्यान 1852 मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली जाते गाजोलू लक्ष्मी नरसू चट्टी यांनी. ओके,
व्यक्ती कोण आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि मद्रास महाजन सभा पुढे येणार आहे, तो मात्र वेगळा, ज्याचे संस्थापक अय्यर वगैरे होते, आणखी 2-3 व्यक्ती, त्यांच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे पुढं 1884 दरम्यान वगैरे आपल्याला ते पाहायचं आहे. मात्र बिफोर मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली जाते गाजलू लक्ष्मी नरसू चट्टी यांच्या वतीने. ओके, 1852. सिक्वेन्स मेन्शन केलेला आहे. डिवायडेशन आपण असं नाही केलं की बंगालमधल्या सभा कोणत्या संघटना वेगळ्या, त्यानंतर मद्रास, आपलं सगळं तर अभ्यासाचंच आहे, त्यामुळे त्याच्या वेगळ्या म्हणलं की इसवी सन जे आहे पुढं मागं ते येतं. आणि इथे कसं होतं, मग एकत्र तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे 36 ला काय, 38 ला काय, 43 ला, 51 ला, 52 ला बॉम्बे असोसिएशन, 52 लाच मद्रास नेटिव्ह असोसिएशन. ओके, या पद्धतीने ते सिक्वेन्स असणार आहे म्हणून ते आपण मेन्शन केलेलं आहे. आणि तेच मला वाटतं सुटसुटीत असणार. संदर्भ साहित्याचा उल्लेख केला की तुम्हाला काय कुठं ते थांगपत्ता नसतो, म्हणजे ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने डिवायडेशन केलंय. मी बऱ्याच संदर्भ साहित्याचा अभ्यास केल्याच्यानंतर असं निदर्शनास आलं, असा सिक्वेन्स न पाहता बंगालचं डिवायडेशन वेगळं, बंगालमधील संघटना राष्ट्रीय संघटना, मुंबईमधील राष्ट्रीय संघटना वेगळ्या, मद्रासमधील राष्ट्रीय संघटना वेगळ्या, याचा आपल्याला म्हणजे याप्रमाणे पाहायला मिळतात. मात्र हा सिक्वेन्स इथे मला वाटेल ते आपल्यासाठी बेस्ट असेल, सोयीस्कर सिक्वेन्स. कारण परीक्षेत तो देखील विचारला गेला, कोण आधी कोण नंतर, आणि किंवा काही प्रश्नांची उत्तर देत असतानाही हे यावेळेस नव्हतंच. म्हणजे एखादी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढे केलेली आहे समजा. ओके, तर त्यानंतर त्याची स्थापना जी आहे केलेली आहे, सॉरी ईस्ट इंडिया म्हणतो, ईस्ट इंडिया असोसिएशन कंपनी नाही, दादाभाई नौरोजी यांनी. तर मग त्याचं जर विचारलं गेलं ते 1866 ला असणार आहे, पुढे येईलच. आणि तुम्हाला 1852 पर्याय वगैरे दिसलं तर त्यावेळेस ते नाहीच आहे, हे आपल्याला लक्षात येतं. क्लिअर. तर 1865, जसं तुम्ही आता एक उत्तर दिलं होतं राजाराम मोहन राय, त्यांचा संदर्भ इथे येतच नाही, म्हणजे काय यायचंच नाही, डोक्यात आणू पण नका. ओके, म्हणजे सोपं, त्या पद्धतीने विचार करत जा, तुम्हाला प्रश्नांची सोडवणूक अगदी सोप्या पद्धतीने होते. 2 पर्याय तर ऑटोमॅटिक इलिमिनेट होतात, फक्त स्पर्धा असते 2 पर्यायामध्येच, हा एका ते 4 मध्ये अजिबात स्पर्धा नसते प्रश्नांचं उत्तर देत असताना, ज्यावेळेस तुमचा अभ्यास प्रॉपर होतो. मग 2 पैकी एक चूज करायला आपल्याला फार इझी जाणार आहे. ओके, कन्फ्युजन नसणार आहे. तर 1865 लंडन इंडियन सोसायटीची स्थापना लंडन या ठिकाणी आधी सुरुवातीला 1865 मध्ये स्थापन केली जाते. दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष असतात आणि योगेशचंद्र बॅनर्जी यांनी सचिव म्हणून काम केलेलं असतं. ओके, लंडन इंडियन सोसायटी 1865. मात्र याच म्हणजे म्हणून आपण पुढे रूपांतर होतं आणि या ठिकाणी भारतीय लोकांना भारताच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना अधिकाधिक समावेश करून घेण्यासाठी म्हणून ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आपल्याला पुढे दादाभाई नौरोजी करताना दिसतात. हे महत्वाचं असेल, यावरती क्वेश्चन विचारून झालेले आहेत, पुढे विचारतील महत्वपूर्ण भाग. आणि PYQच्या माध्यमातून आपल्याला काही क्वेश्चन घ्यायचे आहेतच, थोडंसं बारकाईनं पाहायचं आहे या सर्व संस्थांच्या बाबतीत म्हणेन मी. तर 1866 या वर्षी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी यांनी योगेशचंद्र बॅनर्जी, इथे योगेशचंद्र बॅनर्जी जे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष आपल्याला 1885 ला मुंबई येथील राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष दिसत आहेत, तर त्यांना साथीला धरून 1866 या वर्षी दादाभाई नौरोजी यांनी आणि तसेच काही निवृत्त ब्रिटिश अधिकारी होते. ओके, तर यांच्या सहकार्यानं कुठे लंडन या ठिकाणी कधी 1 नोव्हेंबर 1866 या वर्षी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे. इयर मंथ सहित डेट सहित मेन्शन केलेलं आहे, लक्षात असू द्या. काही महत्वाच्या संस्था संघटनेच्या बाबतीत मात्र डीपली माहिती असणं आवश्यक, त्यामुळे हे व्यवस्थित मेन्शन केलंय, फक्त इयर न मेन्शन करता, हे लक्षात घ्या. तर कोणाच्या सहकार्यानं काही ब्रिटिश अधिकारी देखील त्यांचा समावेश होता त्यांच्यामध्ये या संस्थेच्या स्थापनेत, आणि योगेशचंद्र बॅनर्जी ओके यांच्या सहकार्यानं लंडन या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. आणि त्याचा उद्देश काय होता? ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे, मूळ हा होता. ओके, याचा उद्देश काय? उद्देश परीक्षेमध्ये तर विचारले जात आहेत. तर कोणी स्थापन केलं वगैरे हा एक पहिला पार्ट सोपा आहे, कदाचित तुम्हाला वन लाईनर तर नसेल, परंतु ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन अशा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला या व्यक्तींची नावे, मग योग्य जोड्या जुळवा असा एक प्रश्न असेल, तो देखील सोपाच म्हणू आपण. कोणाची स्थापना कोणी केली हे मोस्टली आपण लक्षात ठेवतोच, मात्र लक्षात काय पुढे त्याचे उद्देश काय आहे, कोणाच्या सहकार्यानं काय होतं काम, किंवा ब्रिटिश लोकांचा कोणी सहभाग होता का, याला अनुसरून पुढील काळात क्वेश्चन दिसतात आपल्याला. ओके, विधानात्मक स्वरूपात, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं. सो उद्देश काय? ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे यासाठी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. आणि मग पुढचा पॉईंट देखील महत्वाचा, तर या ईस्ट इंडिया असोसिएशन क्वेश्चन विचारून झालेला आहे, मुंबई शाखेचा अध्यक्ष. ओके, मुंबई शाखेचे अध्यक्ष, पहिले या पॉईंटकडे येतो, तर भाऊ दाजी लाड हे लक्षात ठेवायचं आहे. लंडन या ठिकाणी स्थापन केल्याच्या नंतर 1869 ला पुढं 66 ला स्थापना आहे, लक्षात घ्या. 1866 या वर्षी योगेशचंद्र बॅनर्जी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं पहिल्यांदा स्थापना केली होती 1866 या वर्षी ईस्ट इंडिया असोसिएशनची. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. आणि त्यानंतर मात्र 69 या वर्षी मकमात याचे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी ही म्हणजे शाखा स्थापन केल्या गेल्या.
मोस्टली लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला मुंबई शाखेचा अध्यक्ष कोण होतं. सो भाऊ दाजी लाड. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण असं आलं की लगेच आपण काय करतो, दादाभाई नौरोजी, कारण त्यांनी स्थापन केलं असतं आपल्याला असं वाटतं. किंवा मुंबईचे अध्यक्ष, ईस्ट इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष कोण, शाखाही शब्द प्रयोग न करता असंही विचारलं तरी देखील दादाभाई नौरोजी उत्तर नसणार आहे, तिथे भाऊ दाजी लाडच आन्सर असेल. हे लक्षात घ्या. प्रॉपर स्थापना कोणी केली तरच दादाभाई नौरोजी असणार आहेत. ओके, मुंबईचे अध्यक्ष विचारलं की सरळ सरळ भाऊ दाजी लाड हे लक्षात ठेवायचं. मग पुढं 1867 मध्ये ब्रिस्टल या ठिकाणी मेरी कार्पेंटर यांनी नॅशनल इंडियन सोसायटीची स्थापना केली होती. ठीक आहे, हे देखील महत्वाचा पॉइंट असेल. यावरती क्वेश्चन नाहीये, मोस्टली पुढे विचारला जाऊ शकतो. हे सर्व गोष्टी अभ्यासत असतानाच ब्रिस्टल तिकडे इंग्लंडमध्येच आपण पाहायला मिळतं. नॅशनल इंडियन सोसायटीची स्थापना केली. काय उद्देश होता तर भारतातील महिला शिक्षणाला चालना देणे. या कुठल्या सोसायटी म्हणजे संघटनेचा उद्देश तर नॅशनल इंडियन सोसायटीचा उद्देश होता. आणि भारतीय आणि ब्रिटिश समाज सुधारकांमध्ये संवाद वाढवणे, त्यात सहकार्य वाढवणे या उद्देशानं या ठिकाणी नॅशनल इंडियन सोसायटीची स्थापना मेरी कार्पेंटर यांनी केलेली होती. त्यांच्याविषयी वन लाईनर किंवा त्यांच्याशी रिलेटेड म्हणून 3-4 स्टेटमेंट देऊन न विचारता संस्था संघटनांचा उल्लेख करीत असताना जोड्या लावामध्ये मेरी कार्पेंटर आणि बाजूला आपल्याला या ठिकाणी हे नॅशनल इंडियन सोसायटी बद्दल विचारताना दिसून येऊ शकतं. महत्वाची संस्था इथे नोट करायची आपल्याला. ओके, मेरी कार्पेंटर. मेरी कार्पेंटर यांनी केशवचंद्र सेन यांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली होती. याआधी मेरी कार्पेंटर आपल्याला राजाराम मोहन राय यांच्यासोबत कार्य केल्याचं दिसून येतं. ओके, बऱ्याच प्रमाणात राजाराम मोहन राय यांच्या समवेत ते होत्या आणि खूप गोष्टी भारतातल्या त्यांनी जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना बऱ्याचशा म्हणजे गोष्टींचा म्हणजे माहिती होती तर कशा पद्धतीने कार्यभार वगैरे चालतो आणि लोकांमधले काही अडचणी प्रॉब्लेम जे वगैरे आहेत त्याच अनुषंगाने त्यालाच पुढं राजाराम मोहन राय यांच्या म्हणजे त्यांच्या निर्वास त्यांच्यासोबत राहून बऱ्याच गोष्टी त्यांना समजून आल्या होत्या, इथल्या समस्यांची जाणीव झाली होती आणि त्यानंतर त्यांनी मग केशवचंद्र सेन यांच्या सहकार्याने या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी या म्हणजे त्यांच्या सहकार्याने म्हणून आणि भारतामधील काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणून आपण. त्यात महिला शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. महिला शिक्षणाला प्राधान्य आणि तसेच भारत आणि ब्रिटिश लोकांच्या मध्ये संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. कोण, मेरी कार्पेंटर यांनी. पुढं इंडियन सोसायटीची स्थापना 1872 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात असताना कोणी केलेली आहे, आनंद मोहन बोस यांनी आपल्याला या केम्ब्रिज विद्यापीठात इंडियन सोसायटीची स्थापना केली होती. उद्देश भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागवणे. प्रत्येक संघटनेचा स्थापना कोणी केली, त्यात कोणाचं सहकार्य असेल आणि त्याचा उद्देश काय, एवढंच बाबी नोट करायचे. त्याच्या पलीकडे क्वेश्चन परीक्षेमध्ये या संघटनांच्या बाबतीत नसणार आहे. सो 1872 या वर्षी इंडियन सोसायटीची स्थापना या ठिकाणी आपल्याला केली होती आणि याच फलित पुढे आपल्याला दिसून येतं. म्हणजे 1875च्या पुढे म्हणजे इथे आहे आणखी एक पुढे पॉइंट असेल. पहिल्यांदा इंडियन सोसायटीचे लक्षात ठेवा. त्यानंतर 1875 इंडियन लीगची आपल्याला स्थापना कोणी केली, शिरीष कुमार घोष. आणि उद्देश काय, लोकांना राजकीय शिक्षण देणे व राष्ट्रवाद जागवणे हे त्याचा मुख्य उद्देश होता इंडियन लीगचा. मग पुढे 1876 इंडियन लीगचंच रूपांतर कशात झालं, इंडियन असोसिएशन मध्ये. ओके, इंडियन असोसिएशन इंडियन लीगचं रूपांतर आणि त्याचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी त्याची स्थापना केली. आनंद मोहन बोस याचे सचिव म्हणजे संस्थापक सदस्य होते आणि सचिव म्हणून देखील काम केलं आहे. ओके, आनंद मोहन बोस इंडियन असोसिएशनचे सचिव. आणि लोकशिक्षण हे सर्वात महत्वाचा याचा एक भाग होता. ओके, लोकशिक्षण इंडियन असोसिएशनचं ते लक्षात ठेवायचं आपल्याला. इथे मेन्शन केलं इंडियन असोसिएशनचे प्रमुख पॉइंट्स. तर सनदी सेवेच्या परीक्षेचे वय वाढवावे. ओके, 22 वर्ष करावं. तसेच लोकशिक्षण हा एक महत्वाचा भाग होता, एकमेव लक्षात ठेवायचा आहे. लोकशिक्षणाच्या माध्यमातून कार्य. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्तेजन त्यांनी दिलेलं होतं आणि त्याच माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा देखील करण्यात आलेला होता. कोण होता मग त्यावेळेस व्हाईसरॉय, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा करणारा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हणजे याला ओळखलं जातं. हा कालच्या भागातच अभ्यासलेला आहे त्यामुळे ते आठवायलाच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था जनक हिंड द्यायची काय, 1880 ते 1884 हा त्याचा कालावधी. 1880 ते 1884 ज्यावेळेस आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्यांनी उत्तेजन दिलेलं होतं या इंडियन सोसायटीच्या इंडियन असोसिएशनच्या
असोसिएशनचे कार्य पाहत असताना आपल्याला दिसतो, तर कोण आहे तो? रिपन. येस, व्हेरी गुड सोनाली, करेक्ट आन्सर रिपन. आलं लक्षात योगेश? क्लिअर? हे क्लिक व्हायला पाहिजे लगेचच आपल्याला. कुठं काय संदर्भ आला, स्थानिक स्वराज्य संस्था कुठे, म्हणजे आजही तुम्ही पॉलिटीमध्ये जरी अभ्यासलात लगी पार्श्वभूमी आपल्याला इतिहासामध्ये जाऊन ते आठवलं पाहिजे, कुठल्या काळात कोण होतं, व्हाईसराय वगैरे, हे महत्वाचं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. तर सनदी सेवेच्या परीक्षेचे वय हे 22 वर्ष करावे, म्हणजे थोडक्यात त्याने हे वर्ष वाढवलेलं होतं. आणि लोकशिक्षण महत्वाचा भाग जो आहे याच्यामध्ये लोकशिक्षणाला त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं होतं. आनंद मोहन बोस सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि जो आपण व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो होता त्याला त्यांनी विरोध दर्शवलेला होता. ओके, या काळात व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता. पुन्हा एकदा मग कोण लागू केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. मी त्या गव्हर्नरचं वाटलं असं तुम्हाला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या गव्हर्नर व्हाईसरायचा कालावधी मेन्शन करतो, तुम्हाला तो व्यक्ती ओळखायचा आहे. चला एक हिंट. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी लागू केला, ज्यामुळे आपल्या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी म्हणून किंवा वृत्तपत्रावर बंधने लादण्यात आलेली होती? हा, मला थोडक्यात लक्षात. त्याच्या आधीचा कोण होता? सोपं सिंपल केलेला आहे. तर रिपन नंतरचा. आणि तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं, कशा पद्धतीने ते काल मेन्शन केलेलं आहेच. तर यानंतर जर ह्या कालावधीचा जर उल्लेख केला गेला तो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, ज्याला यांनी विरोध केला होता या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून आनंद मोहन बोस यांनी, तर आपल्याला इथे दिसून येतं की लॉर्ड लिटन याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू केलेला होता. लिटन. येस, व्हेरी गुड मंजुषा, सुरेखा, अगदी करेक्ट सोनाली. येस, क्लिअर. तर या गोष्टी लगेच इथे उल्लेख झाला की क्लिक व्हायचं, म्हणजे आपल्या आपलं रिव्हिजन होत राहणार आहे आणि ते पुढे कन्फ्युजन देखील होणार नाही. मग 1884 मध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना आपल्याला दिसून येते. त्यात मग रंगैया नायडू, सुब्बाराव पंतुलू आणि वीर राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर हे सर्वच लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मद्रास महाजन सभेच्या स्थापनेमध्ये इयर सहित लक्षात ठेवायचं महत्वाचं असेल, कारण त्याचा उद्देश होता कायदेमंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी प्रमुख यांनी केली होती. उद्देश लक्षात ठेवायचा. आणि मद्रासमधून एक महत्वाचं आपल्याला ही सभा दिसून येते, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. याच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता, कोणाकोणाचा सहभाग होता अथवा कोणाचा सहभाग नव्हता, असा प्रश्न असू शकतो. आणि त्यात साऊथची काही नावं दिसेल तुम्हाला पुन्हा एकदा, तर इथे नाव लक्षात ठेवा. ओके, आणखीन एक कोणते नायडू वगैरे असतील, परंतु इथे रंगैया नायडूच लक्षात ठेवायचं आहे. सुब्बाराव पंतुलू, विजय म्हणजे वीर राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर. ओके, हे संस्थापक अध्यक्ष सदस्य सगळेच होते. आणि यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली होती 1884, ज्याचा मूळ उद्देश कायदेमंडळात भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची प्रमुख त्यांची मागणी आपल्याला दिसून येते. ओके, राष्ट्रीय संघटनेमध्ये महत्वाचे पॉइंट्स. आणि मग पुढे आपल्याला 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केल्याचं दिसून येतं. त्यात मात्र फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे प्रमुख व्यक्ती होते. ओके, संस्थापक अध्यक्ष म्हणू शकता यांना तुम्ही. यांनी ते स्थापन केलेलं आहे. संस्थापक अध्यक्ष. बॉम्बे असोसिएशन कोणी स्थापन केलं होतं? जगन्नाथ शंकर सेठ. त्याच सेप म्हणून आपण फलित पुढं त्याच्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी नाव दिलं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. त्या ठिकाणी मुंबईचे महत्वाचे व्यक्ती असलेले फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी याची स्थापना केली होती. कोणाचा सहभाग आहे याच्यामध्ये, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जो 1885 मध्ये याची स्थापना केली होती, साधारण मला वाटतं जानेवारी महिन्यात. आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतं की मग शेवटी डिसेंबर महिन्यात 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना होते. क्लिअर. तर हे 1800 राष्ट्रीय सभेची स्थापना तो टॉपिक आपल्याला मेन होता तो अभ्यासायचा. त्याच्या बिफोर जे महत्वाच्या संस्था संघटना आहेत त्याविषयीचे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, त्यामुळे तो एक टॉपिक अभ्यासणं गरजेचं असल्या कारणाने 1836 पासून आपण स्टार्ट केलं होतं आणि महत्वपूर्ण संघटनांचा आढावा घेतलेला आहे 1885 पर्यंतच्या. याला अनुसरून काही क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले देखील गेलेले आहेत. त्याचाच आता आपल्याला थोडक्यात सराव करायचा आहे PYQच्या माध्यमातून. ओके, आणि यानंतर मग आपण पुढे पाहणार आहोत म्हणजे नंतरच्या लेक्चरमध्ये काय, राष्ट्रीय सभा म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस. या सर्वांच्या संस्थेच्या पुढे नंतर आता आपल्याला एक फलित दिसतं. या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूमच्या पुढाकारानं 1885 या वर्षी होते. आणि या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी आयोजित केलं जातं. गोकुलदास तेजपाळ संस्कृत विद्यालय या ठिकाणी हे आयोजन केलं जातं आणि जवळपास 72 प्रतिनिधी उपस्थित दिसतात. आणि योमेशचंद्र बॅनर्जी या राष्ट्रीय काँग्रेसचे किंवा राष्ट्रीय सभेचे मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलेल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष त्या ठिकाणी ते होते. आणखी सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर क्वेश्चन लास्ट एक्झाम मध्येच विचारला गेलेला आहे. जानेवारी जो पेपर झालेला आहे कंबाईन ग्रुप B-C आपल्या पेपरमध्ये, की या राष्ट्रीय सभेचे पहिले काय अधिवेशन त्यांचे अध्यक्ष हे विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे पहिले 5-6 अधिवेशन, त्याचबरोबर राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण, ओके, राष्ट्रीय सभेचं त्यानंतर पहिले महिला अध्यक्ष कोण, पहिले भारतीय अध्यक्ष कोण, याबरोबरच
1885 ते 1947 पर्यंत महत्वपूर्ण इम्पॉर्टंट वाले राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाबद्दलचा आढावा पुढील काळात आपल्याला तो कम्प्लीट करायचा आहे. ओके, या पद्धतीने पुढे जायचंय. सो इथपर्यंत मात्र या संघटना संस्था अभ्यासल्याच्या नंतर मग जो भाग आज आपण अभ्यासलेलो आहोत त्याला अनुसरून नेहमीप्रमाणेच काही PYQ आपण आजच्या भागात घेतलेले आहेत ज्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. ओके, इथपर्यंत आणखीन काही डाऊट क्वेश्चन विचारू शकता, अदरवाईज आपण अवघ्या अर्ध्या मिनिटात म्हणून लगेचच PYQ ला स्टार्ट करूया. येस योगेश, काही डाऊट इथे लक्षात व्यवस्थित, फक्त पहिल्यांदा ते ऐकताना परत एकदा माझं मी सांगणं की लगेच ते क्लिक होणार नाहीये, फक्त आपण ते लेक्चरच्या माध्यमातून ऐका, सिक्वेन्स पहा व्यवस्थित, काय काय मेन्शन केलेलं आहे, काय कसे प्रश्न विचारले ते तर पाहणार आहोत. मात्र त्याआधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं सिक्वेन्स जो आहे तो कसा जुळवायचा आहे वगैरे ते लक्षात घ्या. ओके, आणि उद्देश, कोण काय स्थापन केलं, कोण सहकार्य केलं, मग यावरती प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याकडे असणे. चला, यस ओके सोनाली, चला PYQ घ्या असं तुमचा रिप्लाय, तर आपण कंटिन्यू करूया PYQ यानंतर. सो पहिला प्रश्न, हे 5-6 प्रश्न आपण घेतलेले आहेत आजच्या भागात या सर्व टॉपिकवर, घडामोडीवर आधारित, आणि तुम्हाला तयारी कशा प्रकारे करायची तुमच्या लक्षात येऊन जाईल, कुठल्या भागावरती फोकस करायचंय. तर अलीकडेच लेटेस्ट कंबाईन ग्रुप BC 2024च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन होता. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? मेन्शन केलेलं आहे. आता बरेच झाल्यामुळे संघटना ते कन्फ्युज होत असेल नाव कोणतं काय असणार आहे, मात्र पुन्हा एकदा ते अभ्यासा रिव्हिजन करा, लक्षात राहून जाईल. इथे मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पर्याय क्रमांक 1 प्राध्यापक सुंदर रामन, सेकंड WS ब्लँड, तिसरं आहे आनंद मोहन बोस, चौथे आहेत शिशिर कुमार घोष. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सेक्रेटरी 26 जुलै 1876. मी लिहिलं होतं बा, आठवतं का तुम्हाला, खाली ॲरो करून लिहिलं होतं त्यांचं नाव, PPTत नमूद नव्हतं, मात्र हे सचिव म्हणून अध्यक्ष होते, संस्थापक सदस्य अध्यक्ष, आणि ते त्याचबरोबर त्याचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं म्हटलं होतं. कोण? किती? हा, कॉन्फिडेंटली सांगा, चुकलं तरी काय हरकत नाहीये. येस सोनाली, पर्याय क्रमांक 3 व्हेरी गुड, सुरेखा करेक्ट आन्सर असेल. थोडस फक्त CAB असं मेन्शन करू नका, जो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक फक्त मेन्शन करा, तेवढं सहकार्य करा म्हणजे ते लक्षात येईल. C म्हटलं की परत पाहावं लागेल की C म्हणजे काय नेमकं. इथे आपण 1 2 3 4 म्हटलं, मग 1 आहे का 2 आहे का असं डायरेक्ट मेन्शन करू शकता. येस, चंद्रमणी, मंजुषा, स्नेहा, येस करेक्ट, अगदी आन्सर असेल नोट करा. आनंद मोहन बोस हे सचिव म्हणून काम केलं होतं, आपण ते पाहिलंय. सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन, येस लेटेस्ट अलीकडे या संघटनेच्या वरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. ओके योगेश, क्लिअर. नेक्स्ट आता पहा काय म्हटलेलं आहे. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोकशिक्षण, धार्मिक शिक्षण. ईस्ट इंडिया असोसिएशन चा उद्देश काय होता? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. A, B, B, D, C फक्त का D फक्त? ओके, आलं लक्षात? हा राईट, कंबाईन ग्रुप B 2022 यावर्षी क्वेश्चन विचारलेला आणि करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 3 फक्त C, हे सर्वांनी नोट करायचं. यस, अनिकेत, ज्योती, सुनील, सोनाली अगदी बरोबर. तर लोकशिक्षण एवढ्यापैकी एकच होतं, फक्त C, हे लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश. त्यानंतर पुढील क्वेश्चन, काय क्वेश्चन आहे पहा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आत्ताच पाहिलं अलीकडे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? कंबाईन ग्रुप B 2022 मध्ये हा क्वेश्चन दिसतो आपल्याला. पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांकच्या आधी ABCDच्या स्वरूपाच्या व्यक्तींची नावे मेन्शन केलीत, ते पाहूया. आगरकर, फिरोजशाह मेहता, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग. ACD, BCD, A, B, C आणि D. लॉक किया जाए नक्की, कन्फर्म. सोपा प्रश्न होता, लक्षात आला असेल. ज्या व्यक्तीचं नाव लेक्चरमध्ये आपण घेतलं पण नाहीये, त्यामुळे तुमच्या क्लिअर असणार आहे ते. आपण त्यांचं नाव उल्लेखच केला नाही, ते एकमेव व्यक्ती आहेत इथे
त्यामुळे ते स्किप करा. बाकीच्या व्यक्तीबद्दल आपण ते मेन्शन केलं ते लक्षात राहील तर बेस्टच, आणि नसेल तरी आपण तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकलात तर या व्यक्तीचं नाव आपण घेतलंच नव्हतं अख्ख्या लेक्चरमध्ये, बरोबर. बाकी सगळं तुम्हाला दिसतंय, त्यामुळे त्याला अनुसार तुम्ही क्वेश्चन देऊ शकता. सो येस, सुरेखा करेक्ट आन्सर, बरोबर आहे. चंद्रमणी, स्नेहा, ज्योती करेक्ट उत्तर बी सी डी. फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग, बी सी डी फक्त हे करेक्ट उत्तर असेल. ओके. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी संबंधित व्यक्ती कोण होत्या असं विचारलं गेलं होतं, ज्याची स्थापना आपण पहिल्या 1885च्या दरम्यान 85ला केलेली होती, आणि या तिघांनी मिळून हे लक्षात ठेवायचं. आगरकरांचा संबंध नव्हता, बाकी मात्र करेक्ट. 22 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. यस सुनील सर, ऑप्शन एक्सप्लेन करा, कोणता समजत सांगा. या आधीच्या क्वेश्चनचा का कोणता क्वेश्चन होता आपला? राजकीय शिक्षण, लोकशिक्षण, धार्मिक शिक्षण, हे तर लोकशिक्षण होतं करेक्ट. इथे एक्सप्लेनचं काय नाही, फक्त ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता नेमका, लोकशिक्षण हाच मेन उद्देश होता त्याचा. ठीक आहे. राजकीय शिक्षण नव्हतं, धार्मिकचा काही उल्लेखच केला नव्हता आपण, स्त्री शिक्षणाचं काही त्यांनी मेन्शन केलं नव्हतं. आणि त्याच्या आधीचा क्वेश्चन जर पाहिलं तर आपण सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलं सचिव विचारलं होतं, जे आपण मेन्शन केलं, तुम्ही परत सेक्शन मध्ये पाहू शकता रिव्हिजन करून. त्यामुळे असं विशेष एक्सप्लेनेशनची त्याची आवश्यकता नाही असं म्हणेन मी. इथपर्यंत झालंय ना आपलं? 3 झाले होते ना क्वेश्चन. येस. नेक्स्ट चौथा प्रश्न. क्वेश्चन आहे 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली असं जरी म्हटलं असलं तरी त्यांनी पहिली राजकीय संघटना कोणती, त्यांनी या इयरवरनं सोपं केलेलं आहे आणखी, बरोबर सांगू शकता तुम्ही. बॉम्बे असोसिएशन, सार्वजनिक सभा, ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आत्ताच पाहिलंय आपण. ओके. पुणे सार्वजनिक सभा नंतरच येते. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन आता पाहिलंय आपण जस्ट 1866. इयर सिक्वेन्स त्यासाठी महत्वाचा, हे माहिती असेल की आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. मग 52ला काय स्थापन झालं असेल आपल्याला लक्षात आलं असेल आता. ओके. सो पर्याय क्रमांक 1 सुनील. यस, व्हेरी गुड. सोनाली, सुरेखा, अनिकेत करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 1 बॉम्बे असोसिएशन. बरोबर. तुमचं उत्तर हेच होतं का दुसरं काही होतं? ओके ओके, मी तुम्हाला विचारलं पण नाही खरं तर. कन्फ्युज होण्याचं कारण नाही, कारण मी तुम्हाला आधी सांगितलेलं 1852 मध्ये पहिल्यांदा कोणी किंवा बॉम्बे असोसिएशन म्हटलं की काय लक्षात या, म्हणजे 52 म्हटलं की आपल्याला या दोन्हीचा आपण तो उल्लेख केलेलाच होता, इयर मेन्शन केलेलंच होतं. सो बॉम्बे असोसिएशन जनतेची दुःख दूर करण्यासाठी जगन्नाथ शंकर सेठ यांनी स्थापन केलेलं आहे बॉम्बे असोसिएशन 1852ला. ओके, क्लिअर? हे लक्षात ठेवा. त्यामुळे सोपा क्वेश्चन होता असं म्हणेन मी. 2019 कंबाईन ग्रुप सी मध्ये सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन विचारला गेला होता. नेक्स्ट 5वा प्रश्न. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? पहा आता, इंडियन असोसिएशन मी तिथं मेन्शन केलेलं होतं, तर अ ब क ड या स्वरूपात दिसत आहेत विधान. पहा, ग्रुप सी 2018. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. सेकंड, हिंदू मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू. मला हा एक मुद्दा मेन्शन केला नसावा मी हिंदू मुस्लिमचा, आता इथे ऍड करा होता आन्सर जाणून घेतल्याच्या नंतर. त्यानंतर फिरोजशाह मेहता केटी तेलंग यांनी संस्था चालवली का? नाहीच, काही संबंध नाही. फक्त बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आता जे म्हणतो आपण तिथे ते संबंधित होते, त्यामुळे हे तर विधान नसेलच. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवली, आठवतंय आपण 22 वर्ष म्हटलं होतं, म्हणजे हे विधान बरोबर येणार आहे. ठीक आहे, थोडं हिंट देत चाललोय पुढं, उत्तरे सांगायची आहे तुम्हाला. सांगा. करेक्ट आन्सर मला वाटतं या ठिकाणी अनिकेत यांनी मेन्शन केलेलं आहे. थोडंसं एक पॉईंट मेन्शन नव्हता आपल्या नोटमध्ये मी केलेला, या संदर्भात इथे सांगेन, त्यामुळे थोडंसं तुम्हाला टफ गेलेला असणार आहे या प्रश्नाचं. दादाभाई नौरोजी यांचा काही संबंध नाही. इंडियन असोसिएशन आपण पाहिलेलं आहे. कोण होतं इंडियन असोसिएशन? आठवतंय का? जायचं मागं परत? आठव म्हणजे लगेच ते आठवणार नाहीये. ओके, या कोण आहे पहा, इंडियन असोसिएशन. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, आणि मी असं ते मेन्शन केलं होतं, ह्यांच्यावरती क्वेश्चन होता पहा, सचिव म्हणून मेन्शन केलंय, जे PYQ मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, व्हिडिओ पहा नंतर तुमच्या लक्षात येईल. तर इंडियन असोसिएशन आणि दादाभाई नौरोजी यांचा काही संबंध इथे आपल्याला दिसत नाही, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. याच इंडियन असोसिएशन मध्ये सनदी सेवेच्या परीक्षेचे वय 22 वर्ष करावे, म्हणजे ते वाढवलं. ओके, 21 वर ते 22 ते आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तो विधान आपल्या याच्यात होता. नव्हताच कोणता पॉइंट मग? मुस्लिम आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना, तर तो एक ऍड करू शकता म्हणून आपण, त्याचाच एक उद्देश होता तो आहे.
फक्त मेन्शन केला नव्हता. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. सो ब आणि ड हे क्लिअर आहे. बरोबर. दादाभाई नौरोजी यांचा संबंध नाही आणि फिरोजशाह मेहता, केटी तेलंग तर नाहीच नाही. हे तर आपल्याला फक्त बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये दिसतात, इंडियन असोसिएशन मध्ये नाही. सो करेक्ट आन्सर जे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. मला वाटतं मग अशा अनिकेत यांनी ऑनलाईन मेन्शन केलेलं होतं एकांनी, आणि नंतर सुरेखा, त्यानंतर सावंत यांचं उत्तर बरोबर. आणि ओके चला क्लिअर. पर्याय क्रमांक 4 सगळे स्टेटमेंट आल्याच्या नंतर थोडस इकडे बारकाईने पाहायचं. नेक्स्ट आणि मला वाटतं लास्ट वन क्वेश्चन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण? परत क्वेश्चन तोच आहे बघा, आधी जुना घेतलेला आहे आपण. याआधी फक्त आगरकरांचं नाव होतं, तिथे आगरकर नव्हते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 मद्रास महाजन सभेच्या नंतर आणि राष्ट्रीय सभेच्या आधी. राष्ट्रीय सभा डिसेंबर, जानेवारी 1885. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोण कोण मग किती? ओके यस, केटी तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी. पुन्हा एकदा ओके, रानडे नाही येत, लक्षात घ्या. त्या संस्थापक सदस्य हे ओळखायचे होते सर. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. पर्याय क्रमांक ABC 3. यस, सुरेखा, अनिकेत, सोनाली अगदी बरोबर. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 ABC बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. यस हा, इथे 2 वेळेस क्वेश्चन आलेला आहे पहा. यालाच अनुसरून आणखीन एकदा क्वेश्चन येईल. मग तो कसा येईल? असा नसला तरी विधानात्मक स्वरूपामध्ये पण मेन्शन करतील ते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या म्हणजे स्थापन करण्यामध्ये कोणाचा सहभाग होता? मग त्यामध्ये मग काही व्यक्तीची नावे, म्हणजे भाऊदाजी लाड यांचा सहभाग होता. बरोबर आहे का? नाही, ते चुकीचं असणार आहे. त्या तिघांपैकी दोघांची नावे दिली तरी ते बरोबर असेल, तिघांची असेल तरी बरोबर, एकाचं असेल तरी बरोबर. मात्र इतर कोणते व्यक्ती असतील सोबत ते विधान चुकीचं असेल. आता क्वेश्चन रेडी असेल या टॉपिकवरती. परत 2 वेळा दिसतोय आपल्याला इथे. एक जुना टाइम मध्ये विचारला गेला घेतलेला आहे आणि अलीकडे घेतलेला आहे आपण. तर त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, विधानात्मक मध्ये आला तरी गडबडायचं नाही. फक्त नाव प्रॉपर माहिती पाहिजे. तिघच आहेत. बाकी कोणी किती जण जरी कामं केले असले या संस्थेमध्ये, संस्थापक सदस्य जर म्हटलं तर विषय संपला. 3च व्यक्ती, बाकी कोणाला ऍड करायचं नाही. क्लिअर. चला, आणि कोणाचं फलित म्हणून आपण कोणत्या संस्थेचं, जे 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी केली होती, त्याचंच पुढे रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, त्याला रिन्यू केलं म्हणून आपल्या भाषेत थोडक्यात. आणि या तिघांचा पुढाकार होता तेलंग, फिरोजशाह मेहता, तय्यबजी. यानंतर मात्र आपण आजच्या भागात इथेच थांबतोय. ओके, आज फक्त हा एक टॉपिक कव्हर केलेला आहे. जे राहिलेले व्हॉइस कम्प्लीट करायचे होते आपल्याला. आणि त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत बिफोर थोडंसं त्या संघटनेची उजळणी. मी डायरेक्ट राष्ट्रीय सभाच घेणार होतो, परंतु काही PYQच्या माध्यमातून क्वेश्चन विचारायचं दिसतं. मग राष्ट्रीय सभा सांगत असताना हे काही महत्वाचे संस्था, संघटना, कोणी अध्यक्ष, कोणी स्थापन केलं, एवढं थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न होता. परंतु याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे आपण. बिफोर थोडं माहिती असणं आवश्यक. एक सेशन आपला वाढला तरी चालेल आणि मग आपण राष्ट्रीय सभेला आपण सुरुवात करूया. ओके.